तुमने दिया है संभालोगे तुम। जीवन तुमने दिया है संभालोगे तुम। आशा हमें है, विश्वास है, हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम। जीवन तुमने दिया है संभालोगे तुम। आशा हमें है, विश्वास है, हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम। जीवन तुमने दिया है संभालोगे तुम। सारे जहां की भलाई करें, हम ना किसी की बुराई करें। इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम। इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम। आशा हमें है, विश्वास है, हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम। जीवन तुमने दिया है संभालोगे तुम। कठिनाइयों से न हारेंगे हम, तुमको हमेशा पुकारेंगे हम। अपने गले से हमें भी लगा लोगे तुम। अपने गले से हमें भी लगा लोगे तुम। आशा हमें है, विश्वास है, हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम। जीवन तुमने दिया है संभालोगे तुम। छाया कहीं तो कहीं धूप है नाम कितने कई रूप हैं। हर शय में तुम हो समाए हुए, हम सब तुम्हारे बनाए हुए। हम जो रूठे कभी तो मना लोगे तुम। हम जो रूठे कभी तो मना लोगे तुम। आशा हमें है, विश्वास है, हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम। जीवन तुमने दिया है संभालोगे तुम।
जाती है दोस्ती, ओ कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों, रह जाती है दोस्ती। जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी। हो कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों, रह जाती है दोस्ती। जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी। बिजू आणि यांनी खूप प्रयत्न केले. भले ते गावापासून दूर आहेत आणि ते गावातल्या लोकांना नाही कळत.
गावातनं दूर गेल्यानंतर आणि तो वेळ गेल्यानंतर तेव्हा ती जी जमिनीची आठवण येते, ज्या प्लेसेसची आठवण, तो फील वेगळाच असतो. आणि त्या फील मध्ये मुलींचं काही नाही सर, मुलींचं तसंच राहतं. फक्त आमचं बदललं नाही. भेटणं व्हायचं दिवाळी निमित्त किंवा याचा जो एक फील होता की तो जो ट्रेन होता किंवा त्याच्यात त्याची निष्पापता होती ना, ती आता नाही राहिली. आणि आमच्या बॅच मध्ये भांडणं पण झालेले, ते सगळेच आहे. त्यांचे भांडणं झालेले, बेंच चढून घेतात आपल्याला, तो पुढचा बेंच बाजूला, आणि हा जो एक ट्रेन होता आमच्या वेळेच्या सगळ्या गोष्टींचा, मग ती सरांची थापड मारण्याची पद्धत असो, मारायचं कुपन लागणार काहीच नाही, हे असेल किंवा पवार सर आम्हाला होते बऱ्याच जणांना, म्हणजे 11वी-12वी ज्यांनी केलेली नाही तर पवार सरांचं. आणि बरोबर त्या व्यक्तीलाच कळलं पाहिजे की ते आहे सर मस्त पैकी पाणी भरता, माझा नंबर येऊ म्हटलं, कुठे काय लावता येईल सर. आपल्याकडे खूप उत्सुकतेने पाहत आहेत, पण 90% सर सगळेच सर जवळपास, फक्त भरत सर एवढे सगळ्यांना गणजावळ पण आहेत. ते कधी कधी म्हणजे इतकं ना कॉपी बघून घ्यायचे, ते बघून मागून करून यायचे, बघायचे, बरोबर पकडायचे नाही. दादांना हळूहळू मग इथं अनुभव आहेत, सगळ्यांचे एक्सपिरियन्स आहेत, ते आपण शेअरच करणार आहेत. अध्यक्ष महोदय आणि आपण मोरे सर अध्यक्षांच्या परवानगी कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आणि सगळ्या तुम्ही गुजरातमध्ये तिकडे त्यांचीच कंडिशन आहे. सर आप हमको इतना सिखाते हो, फिर आपको आपने काय करते. कोणी एका बिझनेसमध्ये मोठा माणूस झालेला आहे, कोणी शिक्षणामध्ये खूप मोठा झालेला आहे, कोणी कशात तरी मोठं गेलं आहे, आणि प्रत्येकाने. आणि आमचे तर ठीक आहेत, आमचे तर आहेत, मुलांची लाईफ जशी असते तशी चालूच असते, खटपट खटपट, आपली अंजडचीच कडगाडी सारखी ती अवस्था आहे आमच्यावाली. मला त्यासाठी पण सगळ्यात पहिले व्यक्त करते की त्यांनी वेळात वेळ काढून आमच्यासाठी इथं उपस्थिती लावली आणि त्यांच्यासाठी एक स्वागत गीत सादर करते. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपे स्वागत झाले, 10 दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपे स्वागत झाले. पूर्व नियोजित अपूर्व घडले, पूर्व नियोजित अपूर्व घडले, सावरल्या नजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साधक, नम्रतलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साधक. शिल्पकार हे सारे कल्पक, शिल्पकार हे सारे कल्पक, जीवन या समरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा. धन्यवाद. त्याच्यामुळे इथं कोणी तुम्हाला कोणी असं रिक्वेस्ट नाही करणार, करायला पण नको पाहिजे. आणि आपण आता नियर अबाउट असे झालेलो आहे सगळेजण की आता कोणाच्याही मनामध्ये ती गोष्ट येणार पण नाही.
आणि दूर दूर झाले. बऱ्याच लोकांनी स्कूल सोडलं. 10वी नंतर बरेच जण निघाले बाहेर. आपले 3 बॅचेस होते, 3 क्लास होते. 3 क्लास मधून बाहेर बऱ्याच जणांचं लग्न झालं. परत सुरुवात झाली. आशाताईंचं स्वागत करूया आपण. नाव नाही हे चालणार नाही इथं, सगळ्यांना यावं लागेल आणि करावं. माझे अध्यक्ष आहेत मोरे सर यांना विनंती करते की त्यांनी उभे राहावं आणि विजय बोरसे, नितेश जैन, प्रशांत सेंदाने यांनी मंचावर येऊन सर यांचा सत्कार. संदीप सैंदाने, दिनेश सैंदाने आणि प्रशांत सैंदाने. कारण भेटत सगळेच जण 10-5 जण भेटतात. एकत्र येणं हा योगायोग असतो आणि त्याच्यासाठी कदाचित देवाने असे एक प्लॅनिंगच केली असेल की 20 वर्षांतरच भेटा. कारण तो प्लॅनिंगच आहे की 10-15 तिथपर्यंत असेल तोपर्यंत ठीक आहे. त्याचं म्हणणं असं आहे आता 20 वर्षाने भेटू, अर्धे वरती गेले असतील नाही तेव्हा मग आपल्याला जेव्हा लागेल सगळं. कारण कधी आले म्हणजे सगळ्या सरांची त्या आठवणी आहेतच, पण जिभोनचा एक जो वेगळं पण होतं ना की कोणते शिक्षक काय शिकवतो, कसं शिकवतो, मुलं काय शिकतायत, त्याचं हँडरायटिंग बरोबर आहे का, त्याचं हँडरायटिंग त्याला टाटा. जर तुम्हाला 2 शब्द आपल्या मनातले बोलायचे, कारण घरून तुम्ही प्लॅनिंग पक्के करून आले की आज तर बोलायचंय काहीतरी, तर ज्यांना बोलायचंय आता नाव गेलंय का मानपान आहे का आपलं, ज्यांना यायचंय बिंदास पटकन यायचंय आणि 2 शब्द बोलायचे. नाही प्रमोद प्रत्येकाला
नमस्कार. मी एक वैयक्तिक परिचय करून देतो. माझं नाव विजयकुमार लोटम बोरसे. आता सध्या पुण्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. व्यवस्थापन विभागात मी गेल्या 12 वर्षापासून काम करत आहे. माझे नाव नितेश हिरालाल जैन. सध्या मी नळडाण्याला राहतो. माझे मेडिकल स्टोर्स आहे. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझे बालमित्रांनो, मी तुम्हाला काही नवीन विषय सांगणार नाही आहे. आपण आज सर्वांना आनंद यायचा आहे की आपण गेट टुगेदरसाठी जमलो आहोत. आणि गेट टुगेदर म्हणजे आपण सर्वजण सहमेळावे झालेलो आहोत या शाळेत आणि इथूनच. आणि तिथून सर्वजण पास झाल्यानंतर कॉलेज आणि जो तो त्याच्या करिअर घडवत गेला. आणि त्या करिअरनंतर सर्वजण स्थिरता झाली, जो तो त्याच्या क्षेत्रात यश मिळत गेलं. आणि मग त्यानंतर आपला एक 2004 बॅचचा एक ग्रुप बनला. त्याच्यात सर्वजण जॉईंट झालो आपण. एक जण जॉईंट होत असता आणि एकाची माहिती भेटत होती. त्याच्यात खूप आनंद वाटत होता की हा मित्र हे करतो, ही मैत्रीण हे करते असं. मग त्याच्यानंतर सर्वांचा एकच विषय की गेट टुगेदर. याचा गेट टुगेदरच सर्वांना तर करायचा होता, पण तो आज करायचा, उद्या करायचा का साठी उभे आहोत सरांविषयी. आणि त्या आनंदामध्ये आपल्यासोबत सर्व सर सोबत आहेत. त्या सर्वात जास्त काही शिक्षणात श्रेय भेटलं आणि त्यांच्या शिक्षणामुळे आपल्या जीवनाला आकारही मिळाला. आणि मैत्रीविषयी बोलायला गेलं तर मैत्री असं एक पुस्तक आहे जे कधी जुनं होत नाही आणि कधी फाटत नाही. ते कंटिन्यू चालू राहतं. आणि जे आज आपल्याला बघायला भेटतं आहे, अपेक्षापेक्षा जास्त आपण ते बघतो आहोत. मी सांगू इच्छितो तुम्हाला, दुकानाची खुर्चीपेक्षा शाळेचा बँकच बरा होता आणि व्हॉट्सअप आणि फेसबुकपेक्षा आपले मैदानी खेळच बरे होते. आणि मी मेडिकल आहे म्हणून सांगतो, माझ्या रोजच्या प्रिस्क्रिप्शनपेक्षा सरांचा ग्रुप आठच बरा होता. म्हणून मी सांगू इच्छितो की लहानपणाची आठवण आणि लहानपणाची शाळा हे कधीही विसरू शकत नाही आपण. म्हणून मी तुम्हाला एवढं सांगतो मित्रांना, यारा तेरी यारी में मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव प्रशांत उत्तमराव सेंदाने. मी सध्या पुण्यामध्ये नामांकित कंपनीत कामाला आहे. आणि फार काही बोलणार नाही, एक छोटीशी आठवण फक्त. सर, आम्ही खूप नशिबान आहोत की आम्ही 9वी-10वी असताना आम्हाला एक स्काउट गाईडचा कॅम्प आम्हाला अनुभव भेटला. बहुतेक आता होत का नाही माहिती नाही मला. तुम्हाला माहिती का आपला पहिला कॅम्प कुठं होता? पहिला कॅम्प होता बरोबर बेरडा शिवारा आणि एक नंदाडे शिवारा. सर, या कॅम्पमध्ये आम्हाला खूप काही शिकायला भेटतं. पहिला म्हणजे जो नंदाडे शिवार होता ना, तर त्या कॅम्पमध्ये आपल्याला असतं टेंट लावणे, डेकोरेशन करणे, ह्या त्या गोष्टी सगळ्या आल्याच. तर बासुंदी बनवायचा कार्यक्रम असतो आपल्याला, बरोबर. तर त्यासाठी आम्हाला दूध आणण्यासाठी गावात यायचं होतं. आम्ही जा लवकर दूध घेऊन या म्हणून. आणि आलो गावात आल्यावर कळलं की बाबा आता अशी 2 वाजता आहेत तुमचे. तेव्हा घड्याळ नाही, मोबाईल नाही, काय नाही. पण तो एक, आता त्या रस्त्याला आम्ही रात्री भीती वाटायची, पण तो एक साहसी असा प्रवास खूप एन्जॉय केला रात्री. हा खूप छान अनुभव. आणि दुसरा कॅम्प आपला बेरडा शिवारातला, बरोबर. सर, आयुष्यातला पहिला ट्रेक आमचा कुठला? दापना जंगल. सर, खूप भारी, खूप ट्रेक केला आयुष्यात, पण तो ट्रेक कधी विसरू शकत नाही. तर अशा ट्रेकमध्ये आपण संध्याकाळी बराच उशीर झाला होता याला, सगळे थकले होते. खरंच म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण असलो तरी आपण कसं ती टॅकल करायची ही त्यावेळेस शिकलो. असे बरेच अनुभव आपल्याला शालेय जीवनात आले. याच्यामध्ये आमच्या मैत्रिणींनी दुसऱ्या दिवशी येऊन आमच्या स्वयंपाकामध्ये जो आमची बनवला स्वयंपाकात त्यांनी तो एक छान स्वाद भरला. त्यात आम्ही डेकोरेशन पण खूप छान केलं सर. एक भारत मातेचं प्रतिकृती होती, त्याच्यात वृक्षवल्ली, आम्हा सोयरी, वनसरे, परत झाडे लावा झाडे जगवा, सेव्ह वॉटर, हे छोटे छोटे संदेश होते. ते आजही आमच्या हृदयात अजून खोलवर होते, ते आम्ही आजही फॉलो करतो सर. खरंच हे फक्त का घडलं की एक आम्हाला लाभलेले एक सर्स आणि असे चांगले मित्र, आमचे सगळे मित्र सगळ्या प्रकारचे मित्र आहेत सर. कोणी शैक्षणिक भागात आहे, कोणी फार्मसिस्ट आहेत, कोणी संरक्षण खात्यात आहेत.
सगळ्या प्रकारे म्हणजे सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, पण आजही कुठलाही अहंकार, कुठलाही म्हणजे स्वार्थ वगैरे नाही, सगळे निस्वार्थी मैत्री आजही टिकून आहे. हे खरं महत्वाचं असतं. जिथं स्वार्थ आला ती मैत्री संपली असं आहे. तर असो, हे असे चांगले मित्र मला भेटले हे मी खूप नशिबान मानतो. धन्यवाद. या मी जगदीश रमेश बोरसे, मी मूळचा धरणगाव तालुक्यातील निंबोरा या गावचा रहिवासी आहे. आपल्या सगळ्यांना बाकीच्यांना माहीत असेल की इकडे इजी नाना आपले जे सर आहेत, मी त्यांच्याकडे शिकायला होतो. मी आता सध्या माझ्या गावामध्ये कृषी सेवा केंद्र आहे आणि ऑनलाईन सर्व्हिस मी काम करतो. धन्यवाद. माझे नाव संदीप साहेबराव सैंदाणे, मी मुक्तीमध्ये शेती करतो. माझे नाव दिनेश देवीदास सेंदाने. काजूची लागवड केली. मी सध्या धुळे येथे पोलीस दलात 15 वर्षापासून कार्यरत आहे. मला एक मुलगा एक मुलगी आहे. चांगली प्रगती. हॅलो, माझं नाव शैलेश लक्ष्मण परदेशी, राहणार मुक्ती. माझे स्वीट शॉप आहे मुक्ती. सर्वप्रथम आपण सर्व कार्यक्रम आले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्यापैकी काही आपले मित्र आहेत जे अत्यंत म्हणजे आवश्यक सेवेत काम करतात. त्यांनी त्यांचा वेळात वेळ देऊन कार्यक्रमात उपस्थित राहिले. जसं आता आपल्याकडे सुभाष आहे, त्याच्यानंतर भूषण वाघ आपल्याला, तो आर्मीत असल्यानंतर येऊ शकला नाही, पण त्यांची एक इच्छा होती की प्रशांत तुम्ही कार्यक्रम फार छान करा. तर त्यांचे म्हणजे त्यांच्याकडनं एक चांगली प्रेरणा भेटली की आपण गावात असून कार्यक्रम करावा. तर तसंच प्रशांत आपला API असून त्यांनी त्याच्या शेड्यूलमधून फक्त एक फोन केला होता की प्रशांत तुला यायचं आहे. त्याला काल सुद्धा रिमाइंडर कॉल नव्हता केलेला, तो आला. तसंच आपला चंद्रशेखर आहे. चंद्रशेखरने सुट्टीवरती काय खोटं बोलला काय माहीत नाही, त्याने एक सर्टिफिकेट बनवलं आहे, पण तो राहिला, त्याची पण सुट्टी नव्हती. आणि दिनेशचंही ड्युटीचं काम होतं, दिनेशचं येणं होतं, पण दिनेशलाही मी काल भरपूर रागवलं त्याच्यावरती की तू जर कार्यक्रमात नसला तर आपली मैत्री इथून आजपर्यंत संपणार आहे. पण दिनेशही आला आणि सर्व मित्रांनी एक आले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. मी माझी ओळख करून देतो. मी प्रशांत नगरात सेंदाणे. मी आधी 13 वर्ष जळगाव जनरेशनला मार्केटिंग कोऑर्डिनेटर म्हणून होतो. त्याच्यानंतर 3 वर्ष नॉर्थ ईस्टला मार्केटिंग कोऑर्डिनेटर होतो. आता सध्या विप्रो समूहात परचेस डिपार्टमेंटला काम करतो आहे गेल्या 3 वर्षापासून. मला 2 मुली आहेत, माझे सगळे कापडण्याचे. माझे नाव महेंद्र मधुकर चव्हाण. ते नंतर थोडा वेळ. मी आता सध्या कल्याण इथे आहे. माझे मेडिकलचे स्टोअर्स आहे. गेल्या आता 10 वर्षापासून मेडिकल क्षेत्रात कार्यरत आहे. माझं नाव चंद्रशेखर सैंदाने. मी पॅरामिलिटरीमध्ये कार्यरत आहे. 19 वर्ष झाले. मला एक मुलगा एक मुलगी आहे. धन्यवाद. माझे नाव हनुमान भगवान कुटे, विहिरीचं कॉन्ट्रॅक्ट घेतो. रजनीकांत अमृत श्रवणशी, शेती व्यवसाय. मी प्रशांत उत्तम माळी, किरकोळ कापसाचा व्यापार करतो. सर्वांना माझा नमस्कार. आदरणीय आपले गुरुवर्य आजचे अध्यक्ष मोरे सर आणि सगळ्या गुरुवर्यांना माझा वंदन नमस्कार. तर मी नंदुरबार जिल्ह्यात राहते. माझं गाव पण नंदुरबार जिल्ह्यात. मी श्रीमती सीमा भिकन साळुंके. तर श्रीमतीची मी आता सौ सीमा प्रशांत देसले झाली आणि सध्या नंदुरबार जिल्ह्यात माझे मिस्टर शिक्षक झेडपी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि मी पण एक संस्थेला शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तर मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी माझी 8वी इयत्तेत श्रॉफ हायस्कूलला शिकते आणि माझा मुलगा 6वीला नवोदय विद्यालयाला आहे. तर मी माझ्या स्कूलचा एक किस्सा सांगते तुम्हाला. आज आला कार्यक्रमात तेव्हा मला त्याच्याविषयी एक किस्सा आठवला. हा सगळ्यांना असं आठवला असेल की रामचंद्र 11वी 12वीला असताना रोज लेट यायचा, रोज लेट यायचा. आणि तो किती लेट यायचा माहिती का? रोज परिपाठ संपायचा आणि मग त्याची एंट्री व्हायची. एंट्री म्हणजे सरांची प्रेझेंटी घेऊन झाली की मग रामचंद्र यायचा. मग ते रोजच तसं व्हायचं आणि रोज सगळेजण त्याला हसायचे. मग सर त्याला रागवायचे नाही, पण एक हास्य म्हणून काहीतरी कमेंट्स त्याच्यावर व्हायची रोज. मग सरांनी त्याला एका दिवशी सांगितलं, काय रे रोजच लेट येतो म्हणे. मग त्याने एकदम इमोशनल होऊन सरांना सांगितलं की सर म्हणे आपल्या गावाला ना खूप लोड शेडिंग असते 12 तासाची, त्याच्यामुळे मी रात्री ना कापूसला पाणी द्यायला जातो म्हणे. मग त्याच्यानंतर सर पण शेतीशी खूप रिलेटेड असल्यामुळे रामचंद्रला नवीन कोणीच काही क्वेश्चन विचारला नाही की तू लेट काय येतो. आणि तसंच माझ्या जीवनात एक म्हणजे किस्सा सांगते की मी 10वीला असताना म्हणजे त्यांना म्हणजे अभ्यासू वगैरे आहे भाऊ, मग त्यांना असं वाटायचं की चांगला पेपर. मग
सरांनी माझा पेपर चेक केला की सीमा तुझा पेपर छान गेला का, पूर्व परीक्षेची गोष्ट सांगते मी. मग मी सांगितलं की हो सर मी खूप अभ्यास केला तर माझा पेपर खूप छान गेलाय. नाही सीमा म्हणे तुने खूप चुकीचं लिहिलंय. सर म्हटलं मी चुकीचं लिहिलेलंच नाही आहे, मला कॉन्फिडन्स आहे की मला 75च्या वरती तरी पडतील म्हटलं मराठीमध्ये. मग सरांनी मला बोलवलं आणि माझा पेपर दाखवला. मी सगळे उत्तरं बरोबर लिहिलेले, पण माझा पहिल्या विलंटीला दुसरी विलंटी पहिल्या उताराला म्हणजे इतक्या चुका क्या. मग फक्त लिखाणामध्ये अभ्यास मात्र माझा होता. आणि मी एक गोष्ट सांगते, 2 वर्षापूर्वी एक किस्सा घडला की मला मोरे सर दोंडाईच्या इथे भेटले. मग ते कसे भेटले मी एक अनुभव सांगते माझा, की आम्ही एका कार्यक्रमाला गेलेलो होतो. एकाच दिवशी 2 कार्यक्रम होते. मग आमची अर्धी फॅमिली दोंडाईच्याला होती आणि आम्ही निम्मे लोक अहमदनेरला होतो. मग तिकडून आल्यानंतर आम्हाला बराच उशीर झाला की आम्हाला इकडे यायचं होतं. मग 2 वाजले. मग जेवण वगैरे करून उन्हाची वेळ, मग आम्ही दुपारी तिथं पोचलो दोंडाईच्याला. मग माझा इतका विरोध की मला त्या तिकडच्या कार्यक्रमात काही यायचं नाही, माझी पूर्ण फॅमिली होती. मग ते बाकीचे सांगायचे की आपण इकडचा करून आलोय ऑलरेडी, तिथं माझे सासू सासरे होते, मग मी काय येत नाही. मला ते दुपारची वेळ असल्यामुळे जोरात सांगितलं आणि मी सरांकडे म्हणजे गेली. मग ते बाकीचे, मग मी सरांना सांगितलं की सर मी मुक्तीची आहे, सीमा पाटील, असं. मग सरांनी मला ओळखलं. पारावारच उठला नाही. चालेल, एवढे बोलून मी दाजी 2 शब्द सांगतो. मी किरण हिरालाल पाटील. नमस्कार, मी किरण हिरालाल पाटील, राहणार सिंदगव्हाण, तालुका जिल्हा नंदुरबार. माझे मिस्टर महेंद्र पावर आहेत. मी सध्या घरीचे. मला एक मुलगा एक मुलगी. मुलगा 10वीला जातो, मुलगी 8वीला आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोरे सर, आदरणीय मुख्याध्यापक सर, शिक्षक वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला स्नेह मेळाव्याविषयी 2 शब्द मनोगत व्यक्त करणार आहे. आज मन अगदी भारावून गेलेलं आहे, कारण आज आपण पुन्हा एकदा आपल्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मुक्ती या आयुष्याच्या सुवर्णपानावर परत आलो आहोत. आजचा दिवस म्हणजे आठवणींचं सोनं. किती दिवसांनी आपण पुन्हा एकत्र आलो आहोत. त्या शाळेच्या दारातून परत येताना असं वाटतं की जणू काळ मागे फिरला आहे. तेच ते वर्ग, तेच ते बाग, 30 घंटा, 30 परिचित चेहरे. फरक एवढाच आहे की आता आपण थोडे मोठे झालो आहोत, पण मन मात्र अजूनही शाळेकडचंच आहे. आपली 2004ची बॅच एकमेकांना समजून घेणारी, स्वप्नांनी भरलेली होती. आपले शिक्षक आपल्याला नेहमी सांगायचे, अभ्यास करा, मोठे व्हा, माणूस बना. आज आपल्या कार्यक्रमात आपले काही शिक्षक उपस्थित नाही आहेत, पण त्यांचे प्रेम, आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव आहे. त्यांना वंदन. गेट टुगेदरचा अर्थ फक्त भेटणं असं नाही, तर बालपणाला एकत्र आणणे आणि नात्यांना एकत्र मिळून मिसळून राहणे. शेवटी एवढंच सांगावं असं वाटतं, शाळा संपते पण तिची शिकवण कधी संपत नाही. आठवणी मिळून मिसळून राहता. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवले. एस्पिटर विरमसे माझे गुरुवर्ण आणि माझे मित्र मैत्री. 4 वर्षापासून मी प्रयत्न करत होते. सगळ्यांना फोन करायची की आपण गेट टुगेदर करू. मी प्रशांतला फोन करायची, दिनेशला फोन करायची, सगळ्यांना कॉल करायची. आता पण शेवटी यांचं नाही झालं होतं, पण मी खूप प्रयत्न केला 8 दिवसापासून. तेव्हा यांनी मॅनेज केलं. मी रागवली मुलांना की नाही आपण करू, जेवढे 3 मुली असो की 2 मुली असो, पण त्यांनी प्रयत्न केला आणि ते आपला कार्यक्रम पूर्ण केला. माझं इथलं नाव कविता रमेश पाटील. मला मालपूर कासारायला दिलेलं आहे. मी आता राहायला धुळ्याला आहे. मी 2011पासून क्लास चालू केलेले धुळ्याला. माझ्या स्टार्टिंगचे क्लास आधी फक्त 5 मुलं होते, आता माझ्याकडे 300-400 मुलं झालेली आहेत. आणि पहिले माझा रविवारी ॲबेकस फोनिक्स यांचा क्लास असतो. आणि आधी माझ्या क्लासमध्ये स्टार्टिंगला मोरे सरांचा नातू आला होता. जैन शाळेत शिकायचा तो 3रीला होता. त्यांच्या सुनेशी माझा परिचय झाला. पण जेव्हा सर त्याला घ्यायला आले तेव्हा सरांचा माझा परिचय झाला की तू कसं काय इथं. तर तेव्हा सरांनी मला सांगितलं तू खरंच खूप छान केलं. आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप काही संकटं आली, त्या संकटांना तोंड देऊन मी पुढे जात राहील. आणि मी जेव्हा मुलांना टीचिंग करते किंवा माझं सिनियरपासून क्लास आहे, जेव्हा मी मुलांना हात धरून शिकवते, तेव्हा मला आमच्या सरांचं किंवा आमच्या गुरुवर्गांचं मला महत्त्व कळलं की आमचे सर आम्हाला एवढ्या रावड्या करायचे की वाचन करा, हे करा, ते करा. तेव्हा आम्ही लक्ष दिलं नाही. आणि मला पवार सरांचा एक किस्सा, स्पेलिंग पाठ करायचा यायची. आणि जास्त करून शैलेश इतका छान छडा घ्यायचा.
मी आता खूप सेटलमेंट आहे, माझं सगळं व्यवस्थित चाललं. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सगळे गुरुवर्य, मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आपण 21 वर्षानंतर एकत्र आलेलो याचा आनंद खूप वेगळा आहे. आता टेक्नॉलॉजीचा जग असल्यामुळे जग पहिले असं वाटायचं आता सगळं एका क्लिकवर आहे, त्यामुळे सगळ्यांचं काय चाललेलं आहे हे आपल्याला कळतं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर. तर माझं नाव इकडे ज्योती दिलीप सोनवणे, आता तिकडे झालेलं आहे ज्योती दीपक पाटील भांबरे, कापडण्याला दिलेलं आहे. मला एक मुलगी आहे 10वीला चावरा इंग्लिश मिडियमला, मुलगा आहे 6वीला चावरा इंग्लिश मिडियमला. असं माझं कुटुंब आहे. सर CRPFला कार्यरत आहेत गडचिरोली युनिटला, आणि आता सध्या बिहार इलेक्शनला आहेत अंबरनाथ करून, 1 स्टार ऑफिसर झालेले आहेत, त्यांचं पण चांगलं आहे. माझं शिक्षण इथेच झालेलं आहे आपलं सगळं. त्यानंतर पुढे शिकायचं शिक्षिका बनायचं. बडगुजर सर MD पाटील सर यांची इच्छा होती की तू DED करून घे, मिलिटरीच्या कोट्यातनं जागा असते, हे असतं ते असतं. खूप प्रयत्न करून बी एक खेळायची मानसिकता असते, झालं भाऊ लग्न झालं असं तसं, तर काही कोणी इंटरेस्ट घेतला नाही. पण मी मग बाहेरून BA केलं, 11वी 12वी पण लग्नानंतर केली, बाहेरून BA केलं. BA केल्यानंतर मग मी पार्लरचा कोर्स केला. जेव्हा सर निमजला होते इंदोरला, तिकडे मी कोर्स केला. आणि जेव्हा खेड्यातून सिटीमध्ये जातो धुळ्यापर्यंत, धुळ्याहून जेव्हा मुंबई पुणे मेट्रो सिटीमध्ये जातो, त्यानंतर जग कळतं की अरे आपण तर कुठेच नाही, आपल्याकडे किती नॉलेज कमी आहे. मग त्यावेळेला एक ग्रोथची सुरुवात होते, एक फाउंडेशन निर्माण होतं की आपण काय केलं पाहिजे, आपण कुठेतरी खूप कमी राहिलेलो आहे. मग असं मला इन्स्पायरेशन इंदोरमध्ये मिळालं. माझ्या गुरु होत्या जैन मॅडम म्हणून, रव्या मैद्याची मोठी फॅक्टरी, एवढी श्रीमंत व्यक्ती आणि जैन समाजाच्या विचारांना सॅल्यूट करते मी की इतकं काही शिकायला भेटलं मला तिथे की म्हणजे पोतीने पैसे यायचे सर, बोरीने. रोज संध्याकाळी एक गाडी यायची, बोरीने पैसे यायचे आणि ते मोजायला बसवलं जायचं. नंतर आम्ही ज्या उरलेल्या राहायचो त्यांना एवढा पैसा असून त्या बाईला एवढा पण गर्व नव्हता. ज्याने फी दिली त्याने दिली, नाही दिली ठीक आहे, भूक आहे तर जेवून घे. तर ह्या गोष्टी इतक्या काही रुळल्या गेल्या मला. आणि तेव्हा कळलं की बापरे, पैसा कमवणं म्हणजे सक्सेस नाही, कोणासाठी झटणं, आपल्या मातीसाठी पण आपलं काही कर्तव्य, हे मी तिथून शिकली. आणि त्यानंतर 2017चा एक अनुभव शेअर करते की शिक्षण आणि गुरुवर्य आणि ते जे सांगतं आपल्याला ते किती महत्त्वाचं आहे हे मला पहिल्यांदा तेव्हा जास्त रिअलाईज झालं. 2017मध्ये मी मीरा रोडला एक 5 स्टार हॉटेल आहे, तिथे 5 दिवसाचे क्लासेसचे 60,000 रुपये भरले होते शिकण्यासाठी. तर ते शिक्षण होतं इंटरनॅशनल लेवलचं, कॉस्मेटिक लेवलचं, कॉस्मिक डर्मिक डॉक्टर राहता स्किनचे लेअर त्याचं. तर तो पहिला दिवसाचा क्लास तर असंच झालं, सगळ्याची ओळख वगैरे करून, परिचय, काय कमवता काय आहे असं सगळं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सर लेक्चरला सुरुवात झाली तर माझ्या पूर्ण डोक्यावरून जात होतं, मला काहीच समजत नव्हतं, माझं इंग्लिश पुअरच होतं. तर सगळं जात होतं. तर जेवणाची सुट्टी झाली, मी जेवली पण नाही की 60,000 रुपये, तेव्हा खूप व्हॅल्यू होती 60,000. तर की नवरा किती शिव्या घालेल आणि याचं काही आपण करू शकू की नाही. सासू नाही म्हणताना आपण आलेलो आहे, गुपचूप आलेलो आहे काहीतरी नाव सांगून, इकडून पप्पांकडून भाडं घेऊन, तर आपलं काय होणार बाबा, आता कसं होणार. तर खूप रडली. मग रडल्यानंतर मला एक जॉली नावाची मैत्रीण होती दिल्लीची, शॉर्टकटच घेते रे त्याच्यातलं, शीख आहे म्हणून, शीख आहे थांब, शीख आहे हा रे थांब रे बाबा. तर ऐकून घे, शीख त्याच्यातनं कशी आहे ते बघा. तर मग ती जॉली नावाची मैत्रीण भेटली, तिचं हिंदी आणि इंग्लिश इतकं फ्लुएंटली होतं की म्हणजे ऐकतच राहावं, एवढं चांगलं व्यक्तिमत्व. मग तिला सांगितलं की मला दीदी मुझे तो कुछ भी नहीं समझ में आ रहा, तो बोले टेन्शन मत ले. तिने ना मोठे मोठे बँकेट हॉलचे ते पडदे होते, जेव्हा रूममध्ये आलो 4 जणींचा शेअरिंगचा एक रूम होता, तिने डायरेक्ट तो पडदा सरकवला, पेन्सिल घेतली, दड लिहून मला सगळं समजून दिलं की काय झालं आज. त्यानंतर मी जिद्द केली, घरी आली आणि त्यानंतर मी कॉस्मेटॉलॉजिस्ट पण केलं, डर्मॉलॉजिस्ट पण केलं, दुबईहून पण डिग्री केली. अशा सगळ्या प्रकारच्या डिग्र्या केल्या. आता 50 ते 55 मुली माझ्या हातून शिकून चांगल्या स्टँड बाय आहे. एकच मुलगी लव्ह मॅरेज केलं, पळून गेली, ती सोडल्या, तर सगळ्या पोळी चांगल्या कमवत्या आहेत. आणि आता माझी 22 मुलींची बॅच आहे आणि चांगल्या उत्तम प्रकारे सामाजिक कार्यात पण मी भाग घेते. स्त्री सक्षमीकरणमध्ये उपाध्यक्ष आहे धुळे जिल्ह्याची. तर अशा पद्धतीने जर कोणाला मदत राहिली ते फाउंडेशन, इन्कलाब फाउंडेशन म्हणून फाउंडेशन आहे, त्याच्यानुसार मदत करत असतो. असा माझा छोटासा परिचय. आणि पुन्हा मला इंग्लिश बोलण्या जीवनाभर त्यांचे शिकवण, आठवणी अशा आपल्याला आठवण राहतात. जास्त वेळ घेत नाही आहे, हे मागून बोटं टोचायला लागले, सगळ्यांना वेळ द्यायचा आहे, त्यामुळे त्या अशा आपल्या गोड सुखद अशा आठवणी आहेत. आणि मुलांना जर सांगायचं इकडून काढल्याचं ज्याला त्याला माहितीच आहे. तर त्यामुळे जे आपल्याला म्हणजे कमकुवत परिस्थितीतून मिळतं ना, त्याचं व्हॅल्यू जास्त असतं. सर्व गुरुवर्यांना नमस्कार. माझे इथले नाव भारती पारसमल छाजेड आणि मी राहते नरडाण्याला, भारती भावेशजी चोरडिया. आमचं किराणा मर्चंट आहे. खास करून बडगुजर सरांबद्दल बोलायचं आहे. सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
एकदा तुम्ही 11वीला असताना अर्थशास्त्रात शिकवलं होतं की मागणीपेक्षा उत्पन्न जास्त राहिलं तर भाव वाढतात आणि मागणीपेक्षा उत्पन्न कमी राहिलं तर. पण तुम्ही त्यावेळेस मी तुम्हाला 4 वेळेस विचारलं पण तुम्ही कंटाळा न करता 4 वेळेस शिकवलं, त्याच्यासाठी खूप खूप आभार सर तुमचे. आणि हा वर्ड मला बोलतो नाही येत टॉक. अगं बाई टॉक येतो, टॉक TALK टॉक. तुम्ही 5दा कंटिन्यू बोलून घेतलं त्याच्यामुळे तुमचेही आभार. आणि नानांचे तर चित्र काढून द्यायचे मला दरवेळेस, शेजारी राहायचे चित्र काढून द्यायचे, त्याच्याबद्दल खूप खूप आभार सर तुमचे. तसं तर सगळ्या सरांनी खूप छान शिकवलं, त्याच्यामुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो, त्यासाठी खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. माझं नाव साधना फुलचंद पाटील, माहेरचं नाव, आणि माझं सासर हेच आहे मुक्तीचं, पण मी पुण्याला राहते. माझ्या सासऱ्यांना नाना ओळखतात आणि भरत सर पण ओळखतात. मी पुण्याला राहते, मला 2 मुलं आहेत, मी हाऊसवाईफ आहे. उपस्थित मंचावर श्री गुरुवर्य, माझ्या मैत्रिणीला माझा नमस्कार. मी पूनम श्रीराम पाटील आणि आता पूनम पंकजराव पगारे. मी हाऊसवाईफ आहे. मला 2 मुलं आहेत, एक 12वीला आहे, तो GET क्लास करतो संभाजीनगरला, एक 9वीला आहे. आणि हजबंड काही मंडप डेकोरेटचं करतात. सर्वांना माझं नाव मंदाकिनी देवीदास बडगुजर, इथलं नाव तिथलं मंदाकिनी शशिकांत बडगुजर. मला 2 मुलं आहेत, मोठा 11वीला, लहाना 4थीला. मोठा नीटचं करतोय आणि सरांचं मेडिकल शॉप. या मेडिकल सिंगल सांगितलं तरी कोणीही सांगेल. माझं नाव इकडचं चारुशिला काशीनाथ चौधरी, तिकडचं चारुशिला राकेश चौधरी. मी नंदुरबारला राहते. मला 2 मुलं आहे, आमचं पेट्रोल पंप आहे. नमस्कार, माझं नाव इथं आशाबाई रामदास बोसे, तिकडे आशाबाई ज्ञानेश्वर बोसे. मला 2 मुली, 1 मुलगा आहे आणि शिकताना. मी अनिता आणि माझं तिकडचं नाव अनिता सुरेश पाटील. मला 2 मुलं आहेत, एक मोठा इंजिनिअरिंगला आहे आणि लहान 12. सगळ्यांना माझा नमस्कार. माझं नाव सुरक्षा रामकिसन देवरे. मी गेल्या 7 वर्षापासून होमगार्ड संघटनेत कार्यरत आहे. तसेच मी मुक्तीगावची ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहे, BJPची कार्यकर्ता. फागणे मंडळाची मी सरचिटणीस हे पद सुद्धा माझ्याकडे आहे. धन्यवाद. मी सब गव्हर्नमेंट त्याच्या ऑफिसला आहे. नमस्कार. सर्वप्रथम माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना व माझ्या गुरुजनांना माझा नमस्कार. माझे इकडचे नाव शीतल शामराव मोरे आणि तिकडचं सौ शीतल गोरख देवरे. माझे मिस्टर हे ड्रायव्हर आहेत आणि मी हाऊसवाईफ आहे. मला 1 मुलगा 1 मुलगी आहे. मुलगी 9वीला आहे, मुलगा 6वीला आहे. शाळेचे दिवस हे खूप सुंदर होते आपले लहानपणीचे. आठवण आल्याबरोबर डोळ्यात पाणी येतं. इकडून जेव्हाही आली मी धुळ्यावरून मुक्तीला आली का मुलांना माझी शाळा दाखवते. बघा ही माझी शाळा आठवली म्हणजे आपले ते लहानपणीचे सोन्याचे दिवस आठवतात. ते भांडण होऊन परत गोड बोलणं, आपले ते रक्षाबंधनाचा कार्यक्रम सगळेच दिवस आठवतात. खूप छान होत्या त्या आठवणी. भांडणात पण प्रेम होतं. आता तेव्हा सारखा जिव्हाळा राहिलेला नाही. आता जो तो ज्याच्या त्याच्या मोबाईलमध्ये बिझी आहे. पहिल्याची गोष्ट वेगळी होती, सगळ्यांकडे वेळ होता, एकमेकासोबत भेटले म्हणजे खूप आनंद व्हायचा, बोलायला वेळ होता. आता जो तो ज्याच्या त्याच्या कामामध्ये गुंग आहे. एवढ्या 21 वर्षानंतर आपण भेटलो, आता मला खूपच आनंद आज मावत नाही. काय बोलू आणि काय हे सुद्धा समजत नाही. शब्द सुचत नाही बोलायला. काय बोलू आणि काय व्यक्त होऊ. मनातल्या भावना भरपूर आहेत पण व्यक्त होता येत नाहीये. एवढं मन भरून आलेलं आहे आज. एवढे बोलून मी. त्यांनी क्लासेस केले आपल्याकडे, पण त्यांनी आवर्जून सांगितलं मला की मी तुमचं गेट टुगेदर कधी असो मला बोलवा, मी येईल. ते मुंबई येते AP आहेत आता, तर बोलणार आहेत ते. मी प्रशांत पाटील. मी मोजकाच कालावधी काढला इथं. दुःख एकच आहे, जर पूर्ण कालावधी काढला असता तर मी हॅपीच झालो असतो. तरी माझं पोटेन्शियल होतं सर, थोडं पोटेन्शियल कमी पडलं. असो, होणाऱ्या गोष्टी असतात. प्रवाह असतो नदीचा, व्हायचं असतं. तेव्हा आत गेलो, खूप स्ट्रगल होता. इथून 10वी करून गेलो पण खूप स्ट्रगल होता. स्ट्रगलमध्ये MPC पास होऊन पहिल्याच अटेम्प्टमध्ये म्हणजे मी वयाच्या 21व्या वर्षी PSI झालेलो आहे. आणि मी जिथे जातो ना सर, तिथं मुक्ती शाळेचं नाव घेतो. कारण की सर मला हे नसेल, मी घेऊ का 5 मिनिटं? एक मित्र म्हणून स्पेशल गेस्ट म्हणून जरी दिले तरी भरपूर आहे. सर मी कुठेही जातो ना मुक्ती शाळेचं नाव घेतो. छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय. मुद्दा असा म्हणायचा सर की मी झालो ते
तर बाकीच्या सरांशी माझा एवढा परिचय नव्हता सर. मी मोरे सरांचे लेक्चर अटेंड केलं होतं जेव्हा आपले समर वॅकेशनमध्ये 20 दिवस क्लास चालले होते वर्गामध्ये, तेव्हा मी अटेंड केलं होतं. हा भोई सर तर मॅथ्सचे होते. BS सर आपले पाटील सर पण होते इंग्लिशचे, तर ते सर पण होते. मी बऱ्याच सरांचे सर क्लासेस तुमचे अटेंड केले होते सर. आणि मी भुई सरांकडे क्लास लावत होतो, जवळपास मी 3 महिने होतो. सर मला मॅथ्सचं काही येत नव्हतं. आज जर मी काही असेल इथं PSI तर भुई सरांमुळे. काय सांगतो तर मला मॅथ्सचं काही येत नव्हतं. माझ्या वडिलांनी तर टाकलं. माझी आत्या इथली होती साळुंके परिवारातली, जी आता वारली आहे. मामा पण वारले आमचे. उत्तरा अशोक पाटील ती माझी आते बहीण आहे. कल्पेश डॉक्टर ते माझे जीज भाऊ, माझे आते भाऊ आहेत, ते पण डॉक्टर वेल सेटल. सर मला मॅथ येत नव्हतं, पण सरांनी जेव्हा मला मॅथ शिकवलं, ॲक्च्युली माहीत नसेल पण मी एक्स्ट्रा क्लास करायचो सरांकडे. कारण की सरांकडे आपला क्लास संपला सकाळ संध्याकाळ असायचा, पण मी कधी कधी एक्स्ट्रा पण जायचो सरांकडे. मला जे समजलं नाही ना की मी सरांकडे जायचो. सरांना आठवत नसेल काही माहीत नाही. जिद्द होती फक्त शिकायचं होतं आणि मार्क काढायचे होते. सरांनी मला एकदा बोलून पण दाखवलं होतं, तू इथं थांब, मी तुझं ॲडमिशन करून देतो. इथं ॲडमिशन फुल होते सर, कारण त्याच्या पूर्वीच्या वर्षी एकदम निकाल डाऊन झाला होता आणि ते थोडं वातावरण थोडं गरम झालं होतं. मला ॲडमिशन सर बोलले तू थांब, मी तुला 80. आणि सरांनी तेव्हा कॅल्क्युलेशन पण करून दाखवलं होतं टेबलवर की तू जर तिकडे 75 पाडशील तर इकडे 80+ राहशील. होतं मी तिकडे पण 80 घेतलं सर. 10वीला बोर्डात प्रथम होतो तिकडे आमच्या सेंटरला. सर मी शिकलो, मॅथ झालं. मॅथ एवढं मी कंप्लीट केलं सर, मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की मी MPSCच्या क्लासेसला जे पोरं MPSC पास होतात, राज्यसेवा पास होतात, त्यांना मी मॅथ शिकवायचो. रिअलिटी सांगतो. मी माझा परिचय करून देतो. मी प्रशांत प्रभाकर पाटील. मी मोस्टली राजूरला शिकलेलो आहे आणि काही काळ तुमच्या सानिध्यात मी इथं घालवलेला आहे. मला म्हटले आपला ग्रुप तर तयार झाला होता. 3 वर्षापूर्वी आम्ही सर्वजण भेटलो होतो. प्रशांत भेटलो होते, सर्वजण आपली यात्रेच्या वेळेस भेटले होते. यात्रेच्या वेळेस सर्व शुभाकडे मी आवर्जून आलो होतो आणि म्हटलं मी येईल, म्हटलं मला आवाज द्या. मी आमच्या डिपार्टमेंटला सुट्ट्या कमी असतात तरी मी आवरलेलो. म्हटलं एक दिवस आपल्या मैत्रीला द्यावा लागतो. आयुष्य आहे ना हे खूप खडतर आहे. आपण प्रत्येकजण नवरा बायको किंवा मुलं यांच्यामध्ये अडकून पडतो. एक दिवस एक्झिस्ट व्हायचं असतं आणि इकडे जगायचं असतं. मी आज एक्झिस्ट मोडमध्ये इकडे आलेलो आहे. दिवसभरात बायकोची 2 फोन येऊन गेले कुठे, पण मी फोनला रिप्लायही केलेला नव्हता. परिस्थिती असते, जगायचं असतं, मैत्रीसाठी जगायचं असतं. जगला नाहीत ना काहीच नाही. मी मुंबईत कोरोना काळही बघितलेला आहे, मी मुंबईत पैसाही बघितलेला आहे आणि मग मुंबईत मरण असं डोळ्यासमोरचं बघितलेलं आहे. विशेष म्हणजे मी कोरोना काळात सर्व जनता, आता आम्ही दोघं पोलीस आहोत, पण पोलीस पण घरी होते बाकीचे, पण मी ॲटलिस्ट माझी ड्युटी अशा ठिकाणी होती सर. इन्स्पेक्टर होतो मी तिथं. माझी बीट होती CSTला, जिथून आम्हाला सर्व UP बिहारला पाठवायचं होतं. लाईनीत बसून त्यांना मोजून त्यांची नावं घेऊन खूप स्ट्रिक्ट प्रोटोकॉल होते, त्याच्यात काढले होते. पण सर एवढी काळजी घेतली आणि आपला आशीर्वाद असो, मला काही झालं नाही. मी सुखरूप वाचलो. आमच्या याच्यात 2-3 जण दाखवले होते माझ्यासोबत काम करणारे. मी पण खचलो होतो, पण म्हटलं नाही, जगायचं आहे, सगळ्यांसाठी जगायचं आहे, फॅमिलीसाठी जगायचं आहे. आपण एवढं स्ट्रगल करून आलो आहे तर आपण जगायचं आहे आणि आता आनंद करायचा आहे. आनंद कसे, खोटं नाही सांगत, आपल्याला आनंद शोधावा लागतात. कारण की आपण सर्व डिप्रेस मूडमध्ये आहोत. आपण याच्यातनं बाहेर निघायचा मार्ग असेल तो हा आहे. त्यामुळे ग्रुपमध्ये बघायचो की बाकी विरोध करत होते, बाकी थोडं पण चालायचं. मैत्रीमध्ये शिव्या म्हणा मागं पुढं असतो, पण हा एक्झिस्ट मोड असतो, याला बाहेर काढायचं असतं. तुम्ही फ्रेश होणार, तुम्ही हॅपी होणार. आता इथून गेल्यावर तुम्हाला आता वाटणार नाही. आता जे डायसवर बोलले नसतील ना, मी तुम्हाला खरं सांगतो, कार्यक्रम उद्या तुम्ही घरी जाऊन रडाल, अरे मी बोलायला पाहिजे होतं. वस्तुस्थिती आहे. हा 5 मिनिटाचा वेळ नाही आहे, हा एक 20 वर्षाचा अनुभव असतो की तुम्ही इथून काय केलेला. सर आज तुमच्या कृपेने सर्व वेल सेटल आहे, चांगलं आहे. माझं लग्न झालेलं आहे. एक मुलगी मला 5वीला आहे आणि मुलगा माझा 1लीला आहे. खूप चांगलं आहे सर. मी मुंबईला राहतो सध्या. आता ऑल ठिकाणी पोस्टिंग असते आमची. आता मी PI प्रमोशनची वाट बघतोय. PSI नंतर API झालो. आता PI प्रमोशन आहे आज 1-1.5 वर्षामध्ये आणि मी योगायोगाने इकडेच मागणी करणार आहे आपल्या धुळे जिल्ह्यात. आवर्जून नक्की फोन करा, कारण की आजूबाजू माझे मित्रच बसलेले 3-4 म्हणून. सर्व मित्र आहे, सचिन कापडनीस वगैरे, जयपूर वगैरे, सर्व मित्रच आहेत. खूप चांगलं आहे तर खूप मनाला छान वाटलं आपल्या सानिध्यात आज वेळ भेटला. आणि सर एक सांगतो शेवटी, मैत्री आणि शिक्षण या एकदम आयुष्यातल्या खूप वेगळ्या गोष्टी आहेत.
ते आपल्या फॅमिलीशी कंपेअर करता येत नाही. त्यामुळे कधी मैत्रीचं असेल, कधी शिक्षकाचा विषय असेल तर तो नक्की आवर्जून त्याला उपस्थित देणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद सर, मला इथं बोलवलं आमच्या मित्र कंपनीने आणि मी खूप ऋणी राहील सर. आणि आज काही जे झालं शिक्षकांमुळे झालेलो आहे. शिक्षक नसते तर आपण इथपर्यंत पोचत नाही. बोलायला खूप आहे. प्रशांतने मला मागून बोट टोचला आहे. चालेल, मी कधीही आठवण करा माझं प्रशांत पाटील. काही असेल काम नक्की, कारण की गरज पडते. चुकीच्या ह्याच्यात नको, पॉझिटिव्हमध्ये हो. चुकीच्या ह्याच्यात असं म्हणायचं की चुकीचे थोडं लोक चुकीचं गाईड करतात, पण चांगल्या ह्याच्यात नक्की मी तुमच्या पाठीशी उभं राहील. कुठेही असो मदत करेल. मित्रपरिवार नमस्कार. नमस्कार. माझं नाव लोटन वसंत चौधरी. मी व्यवसाय, गाडीचा व्यवसाय आहे का शेती वगैरे करतो. एक मुलगा, अजून एक मुलगा, 2 मुलं इथं शिकतात ते छत्रपती. माझं नाव अर्जुन बाबलाल वाघ. आम्ही सोबत 4 जण होतो. एक कविता वाघ, एक वृषाली वाघ आणि मी अर्जुन वाघ आणि एक भूषण वाघ. भूषण वाघ मध्ये होता. आम्ही तीन जण ब मध्ये होतो. तर आम्ही नंदाड्याहून या शॉर्टकट मार्गाने सायकलवर यायचो. पहिल्यापासून मला कष्ट करायची सवय आहे. आता मी पुण्यात कंपनीमध्ये, चांगल्या कंपनीमध्ये, मला 2 मुलं आहेत. बस एवढं काही जास्त बोलतायत. मी रामचंद्र भीमराव साळुंके. मला एक मुलगा, एक मुलगी. काय भाव आहे? मला सरच ओळखता. छोटा मोठा व्यवसाय आहे मोबाईलचा, गरीब बाकी तुमचं काही नाही. कोणाचा खराब असेल तर सांगा, मी बनवून देईल. तर माझं फक्त थोडंसं एक मत होतं की गुरुजनांनी थोडंसं बोलावं बा, माझी एवढी इच्छा आहे. सारखे आणि खूप कमी सानिध्य, म्हणजे 2 वर्षापर्यंत आपलं सानिध्य राहिलेले भरत सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे, कारण सर सगळ्यांनाच इकडे. मान्य व्यासपीठावर पहिले माझे जे गुरुजन आहेत त्यांच्यामुळे मी इथं शिकलो, इथं शिक्षक झालो. नंतर धुळे शहरात नामांकित संस्थेत शिक्षक झालो. कमी काळ जरी भेटला पण आठवण जीवनामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. आता PSI साहेबांनी सांगितलं, कोरोनातलं थोडीशी आठवण करून दिली. जीवनामध्ये आठवण, छंद, फोटो खूप मोठी गोष्ट आहे. मी मोबाईलला कधीच वाईट म्हणणार नाही, कधीच वाईट म्हणणार नाही. आपला चष्मा वाईट आहे, आपला दृष्टिकोन वाईट आहे. सगळ्यात पहिले मी माझ्या व्यासपीठावर जे शिक्षक आहेत त्यांना नमन करतो, कारण माझ्या आईवडिलांनी शाळात बघितलेली नव्हती. आम्ही 3 भाऊ शिक्षक आहेत. एक भाऊ मिलिटरीमध्ये अधिकारी होते, रिटायर झाले. बडगुजर सर आहेत आमचे मार्गदर्शक, ज्यांनी आम्हाला सगळ्या क्षेत्रांमध्ये मार्गदर्शन केलं, पुढे आणलं. मी स्वर्गीय आमचे काका पोपटरावजी भाऊ यांचं या ठिकाणी स्मरण करतो, ज्यांनी माझी शैक्षणिक आणि राजकीय जीवनात सुरुवात केली याच शाळेमध्ये. मी 10वीपर्यंत या शाळेत शिकलो. नंतर जैन महाविद्यालयात शिकलो. त्यानंतर MA BEd झालं. जीवनामध्ये गेट टुगेदर हे मी कोरोनानंतर बरेच कार्यक्रम मोबाईलमध्ये बघायला लागलेलो आहे. आमची तुम्ही पण आहेत त्याच्यात. आपली अशी पिढी आहे, ऑफलाईन आणि ऑनलाईनच्या मध्ये जन्माला आलो होतो आपण. आपल्या पुढे सगळं ऑनलाईन आले आहेत आता. आणि आपल्या आईवडिलांकडे तर काहीच नव्हतं, लँडलाईन मोजके घरांमध्ये होता. भोई सरांनी मला 10 रुपयामध्ये गणित शिकवलंय. 10 रुपये ट्युशन होती. आणि माझ्या आईवडील धान्य पण द्यायचे, घेऊन घ्यायचे ते, कारण तेव्हा चलनला महत्व नव्हतं. 92-93ला म्हणजे पैशांना कमी किंमत होती. AB पाटील सरांकडे पण ट्युशन होती आमची इंग्रजीची. चौधरी सरांकडे होती. AB पाटील सरांचे ट्युशनचे पैसे आम्ही घरामध्ये कापून घ्यायचो. मी बाळेकर होते आमच्या घरामध्ये. तर शिरसाट सर होते त्यावेळेस. बरेच आता बाकी जण नाही आहेत या ठिकाणी, नाही आहेत. काही जण सोडून गेलेले आहेत, विश्वातून पण गेलेले आहेत. तर आनंदाच्या वाटा शोधा जीवनामध्ये, त्याच्यापैकी गेट टुगेदर आहे. आपण ते 10 रुपयाचे ट्युशन मी का सांगितलं, कारण आपल्या मुलांना आपण 50,000चे ट्युशन. तर पोरांच्या जीवनामध्ये आनंद राहिलेला नाहीये. सगळे आपल्याकडे, सगळं प्रत्येकाच्याकडे. मी म्हणतो आमच्यापेक्षा आमच्या विद्यार्थ्याकडे लाख TV आहेत, हातामध्ये iPhone आहे. पण आनंद गेला कुठं हा मोठा प्रश्न निर्माण झाला समाजामध्ये. आनंद गेला कुठं?
नात्यांमध्ये ओलावा नाहीये. नातं आहेत, माझी आत्या आहे त्या गावाला, काही नातं संपण्यामध्ये आता आपल्या मुलांना मावशी आत्या हे संपण्यामध्ये आहेत. हे गेट टुगेदर साठी जास्त महत्वाचं आहे. त्यासाठी आनंद शोधा, छोट्याशा गोष्टीमध्ये आनंद शोधा. आम्हाला भोई सरांना बघितलं की हसू येतं, मला हसू का हसू येतं, गणित सारखा विषय आनंदाने विनोदाने शिकवणं ही मोठी कला. मी पण शिक्षक आहे, BMA BEd आहे, 3 विषयांचं मी संस्कृत या शाळेमध्ये शिकवलेलं आहे 1.5 वर्ष. मी क्लासेस घ्यायचो 10 रुपयाचे, मला क्लासेस घ्यायची प्रेरणा मोरे आबांनी दिली. आबांनी मला आत्मनिर्भर केलं. माझ्या आईला डायरेक्ट सांगितलं की शिकवण्या घेऊन तू शिकायचं. 10 रुपयाची, मी पण 10 रुपयाची शिकवणी घ्यायचो. मला तर अतुल होता, प्रशांत होता, तिवारी सरांचे एकत्र क्लास होते, चव्हाण भाऊ होता, ते सगळे मुलं यायचे आमच्याकडे, दिदी यायची. तर प्रत्येकाचा जीवन हा संघर्षाने आहे. पण जीवनामध्ये जर तुम्ही, कोरोनाचं एक उदाहरण PSI साहेबांनी सांगितलं. आता माणसाला, एका प्राध्यापकाला कोरोनामध्ये, मी सिव्हिल हॉस्पिटलला ड्युटी केलेली आहे, आमची धुळे शहरामध्ये ड्युटी लागली होती 6 दिवस. गेट टुगेदरचा किती फायदा झाला मी त्या ठिकाणी बघितलं. एक प्राध्यापक ऍडमिट होते, प्रेत दाबायचे, हे बघून लोक मेले. पण ज्याला कोणाचं तरी अटॅचमेंट होती, ज्याला भावनिक फोन आला, तो माणूस मेला नाही कोरोना. माझं स्पष्ट मत आहे, माणूस गोळ्या औषधाने वाचला नाही, माणूस प्रेमाने वाचला, माणूस संबंधाने वाचला. तो मित्राचा का असेना, मैत्रिणीचा का असेना. म्हणून आपले फोटो जपून ठेवा. मला मोरे आबांनी धोतर नेसून या टेबलावर तो फोटो काढलेला आहे माझा, माझ्याकडे आजही आहे. आपल्या मुलांना आपले जुने फोटो दाखवा, त्याच्यातून खूप मोठी प्रेरणा घेतील ते. फोटो आपला आनंदाच्या वाटा आहेत, फेसबुक आपल्या आनंदाच्या वाटा आहेत, व्हॉट्सअप आपला आनंदाचा वाटा आहे. आणि सगळ्यात मोठं, आपण जिथं शिकलो, ज्या गावात लहान असे मोठे झालो, एका वर्षामध्ये एकदा तरी त्या गावाला यायचं. नको का आपल्या आईवडील जिवंत राहायचं तरी यायचं. माहेरवाशिनींना सांगतो मी, तरी सुद्धा यायचं. किती का दूर, किती का मोठे होऊन जाईल. मुंबईला जा, दिल्लीला जा. सोनं दादाला माहिती, मी शनिवार मुक्तीत असतो का नाही, शेजारी तुम्हाला शेतात. आम्ही धुळ्यात राहतो, काही करत नाही मुक्ती नाही. 2 पगार, एकच मुलगा आहे, त्याला सिव्हिल VGTI ला नंबर लागला आहे, 92% होते 100ला. आपल्याकडे सगळे, आपला फक्त आनंद शोधायचा. आनंद एकदम छोट्याशा गोष्टी, तुळशीत पाणी टाकून सुद्धा आनंद आहे. आनंद एकदम छोट्या ठिकाणी अटकलेला आहे. आपल्या जुनी एखादी वस्तू जरी आपल्याला घरात दिसेल तर आनंद आहे आपल्याला. जुनी वस्तू एकदम 20 वर्षापूर्वीची, जुना माणूस भेटला, जुना मित्र भेटला, जुनी मैत्रीण भेटली तरी आनंद आहे. ती तिने सांगितलं, लग्नामध्ये मी दुःखी होती, मोरे आबा भेटले, वेगळा आनंद भेटतो आम्हाला. संध्याकाळी कुंवर आप्पा भेटतात, मोरे आबा भेटतात, आम्हाला पण आनंद होतो, कारण त्यांच्या सोबत आमचं बालपण गेलेलं आहे. जिंदगी एक यादों की कहाणी है, जी रहा हूं मौत की मेहरबानी. यादी संपूर्ण सांभाळून ठेवून. सर्व मान्यवर, उपस्थित सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, खरं म्हणजे हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तर त्याच्यामध्ये माझा सुद्धा स्वार्थ आहे. कारण व्यासपीठावर ज्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं, त्यापैकी भुई सर असतील, आमचे आबासाहेब मोरे सर असतील, यांनी देखील मला शिकवलं आहे. आणि म्हणून मी प्रथमतः त्यांना वंदन करतो. या ठिकाणी स्नेह मेळावा घेण्याचा उद्देश जो आहे तुमचा, तो खरं तर आपण 21 वर्षापूर्वी होतो, कसे होतो, आणि 21 वर्षानंतर आपण आता कसे झालो. म्हणजे साधारणतः 21 वर्षांमध्ये आपल्या जीवनामध्ये किती उलाढाली झाल्या, त्याचं एक सांगोपांग चर्चा आपण या ठिकाणी करत असतो. आणि 21 वर्षानंतर आपण जेव्हा वैवाहिक जीवनामध्ये पदार्पण केलेलं आहे, त्रास सहन करायचे आणि आपल्याला शाळेमध्ये ज्या गोष्टी लागायच्या ते पुरवायचे, त्यामुळे आपल्याला टेन्शन नव्हतं. आता सगळ्यांना टेन्शन आहे. निम्मेपैकी जास्त शरीरानं इथं बसलेले आहेत पण मनाने कुठेतरी आहेत. ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर 21 वर्षांनी एकत्र आलात, 2023 मध्ये मी देखील इयत्ता 5वी ते 10वीचा या शाळेचा विद्यार्थी आहे. 1982ची बॅच होती आमची. मी देखील या ठिकाणी मुख्याध्यापक असताना प्रथमतः ही संकल्पना मांडली की 1982चे जे विद्यार्थी आहे माझ्या शाळेमधले, त्यांना देखील आपण एकत्र आणलं पाहिजे. ते विद्यार्थी नाहीत, आजोबा होऊन गेले सगळे.
41 वर्ष आणि 10-12 वर्ष ते असे जवळजवळ 56, 57, 58 वर्षाचे आमचे मित्र सर्व, त्यांना या ठिकाणी बोलवावं असे आम्ही एक अभिनव उपक्रम त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, सुरुवात आम्ही केली की आमचे जे गुरुजी होते शिक्षक, मग जी.आर. देवरे सर असतील, B.M. देवरे सर असतील, कुंवर सर असतील, बोरसे दादा असतील, आमचे मोरे सर असतील, भोई सर असतील, जेवढे ज्यांनी आम्हाला शिकवलं त्यांना या ठिकाणी आणण्याचं काम आम्ही केलं. स्वतंत्र कार पाठवली त्यांना, कारण त्यांची परिस्थिती आज येण्याची नाही आहे. जी.आर. देवरे सर 80-82 वर्षाचे झाले, B.M. देवरे सर 84-85 वर्षाचे. स्पेशल गाड्या त्यांना पाठवल्या आणि त्यांना या ठिकाणी जो आज कार्यक्रम होतोय त्याच पद्धतीने तो कार्यक्रम घेतला. तुम्हाला खोटं नाही सांगत, फार मोठा आनंद मिळाला, एक शक्ती मिळाली की त्या काळामध्ये त्यांनी आम्हाला जे उपदेश केले, जे ज्ञान दिलं, जो आदर्श दिला, त्या आदर्शाच्या, ज्ञानाच्या आणि संस्काराच्या शिदोरीवर आपल्या जीवनाची वाटचाल भारतीय जनता पार्टीची ती एक मोठ्या मुद्द्यावर काम करते, म्हणजे सर्व क्वालिटी आहे. आणि मी या ठिकाणी आम्ही एक चर्चा करत होतो आणि शिक्षकांनी सांगितलं की आपण यांना जे ज्ञान दिलं तर ज्ञानाचं चीज झालेलं आहे. जेव्हा तुम्ही या ठिकाणी स्टेजवर येऊन तुमचं मनोगत व्यक्त केलं तेव्हा आम्हाला अभिमान वाटला की नाही, आपण जे त्यांना ज्ञान दिलं तर ते ज्ञानाचं प्रत्यय या ठिकाणी आलेलं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, बोलण्यासारखं भरपूर काही आहे, परंतु मी एक निश्चित म्हणेल, तुम्ही कितीही मोठ्या हुद्द्यावर जा, कितीही उद्योजक व्हा, करोडो रुपये कमवा, मोठ्या पदावर जा, पण तुमचे पाय हवेमध्ये नको, जमिनीवर असू द्या. केव्हा परिस्थिती, नीती काय करेल भरोसा नाही. म्हणून आपण अंगी नम्रता बाळगलीच पाहिजे. नम्रता हा गुण फार महत्त्वाचा आहे. जर नम्र नसाल, मला पदाचा, मला प्रॉपर्टीचा, मला राजकारणाचा, समाजकारणाचा जर अभिमान आला तर तो अभिमान काही कामाचा नाही. लक्षात ठेवा, नम्र राहा, प्रेमाने वागा, सगळ्यांची प्रेमाने वागा. निश्चितपणे आपलं भलं झाल्याशिवाय की आपल्यासारखे विद्यार्थी ज्यांना आम्ही तोडकं मोडकं ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानाची तुम्ही किंमत करतात आणि या ठिकाणी पण तुमचं ते उत्तुंग आहेत, तुम्ही आमचा या ठिकाणी सत्कार केला, त्याचा आम्हाला फार अभिमान आहे, आनंद आहे. आणि यामुळेच तुम्हाला सांगतो, आमचं आयुष्यही वाढेल. लक्षात ठेवा, सोपी गोष्ट नाही आहे. प्रॉपर्टी किती आहे याला महत्त्व नाही, पण जेव्हा असे विद्यार्थी सन्मान करतात तेव्हा आम्हालाही फार बरं वाटतं. शेवटी जाताना एकच म्हणेल की या संस्थेमध्ये आपण 5वी ते 10वीपर्यंत ज्ञान घेतलं. या संस्थेचे, या गावाचे आपल्यावर उपकार आहेत, त्या उपकाराची जाणीव असू द्या. स्वर्गीय पोपटरावजी भाऊ की ज्यांनी आपल्यासाठी एक छोटं टाकून आज त्याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. या संस्थेचाही अभिमान आपल्या मनामध्ये बाळगा एवढीच अपेक्षा करतो आणि सगळ्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. सरस्वती भगवती निशेष जांडेपा, सरस्वती मातेला नमन करतो, शिवाजी महाराजांना नमन करतो आणि या शाळेचे संस्थापक स्वर्गीय पोपटरावजी भाऊ यांना नमस्कार करतो. स्वर्गीय पोपटरावजी भाऊंनी जे रोपटं लावलंय त्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. तर वेळ कमी आहे त्यामुळे तुमच्याशी मला जास्त बोलता येणार नाही आहे. 5 मिनिटं घेतो फक्त. सन्माननीय व्यासपीठ, जास्त काही बोलत नाही कारण मी बोलायला गेलं प्रत्येकाचं नाव घ्यायला गेलं तर वेळ लागतो आणि त्यामुळे माझे 2 मिनिटं आणि ते त्याच्यामध्ये जातील. विद्यार्थी मित्रांनो, गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे. खूप गेट टुगेदरचे कार्यक्रम बघितलेत मी स्वतःही, पण आजचा कार्यक्रम हा वेगळाच कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये एक आपुलकी जाणवली मला की विद्यार्थी
आमच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे बोलतायत. विद्यार्थिनी सुद्धा एकदम छान बोलतायत. ट्युनिंग चांगलं आहे, बोलण्याची पद्धत चांगली आहे आणि प्रत्येकाबद्दल आपुलकी आहे. भुई सर म्हटलं, मोरे सर म्हटलं, कुवर सर म्हटलं किंवा आणखी BM देवरे सर म्हटलं, JR देवरे सर म्हटले, पिले सर आहेत वर्गवासी, त्यांचा हा आशीर्वाद आहे. स्वर्गीय पोपटजीवांचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीशी, आमच्या डोक्यावर त्यांचा हात आहे. त्यामुळे हे सर्व आम्ही घडवू शकलो. आम्ही म्हणजे ही सर्व टीम एकापेक्षा एक. मी शेवटचा लास्ट बाळू म्हणून मी लास्ट बाळूच होतो. अगदी लास्ट बाळू म्हणून मी खरंच लास्ट बाळू होतो. पण माझ्यापेक्षा अनेक सिनियर लोक होते शिकवायला आणि ते इतके तज्ज्ञ होते की त्यांच्यामुळेच मला हे ज्ञान प्राप्त झालं. माझ्याकडे काही नव्हतं. 1979ला आलो, एक साधं गाडीमध्ये सामान घेऊन आलो. गरिबाचा मुलगा होता असं नाही, होतो गरिबाचाच, पण मनाने फार श्रीमंत होतो. आजही श्रीमंतच आहे हे लक्षात ठेवा. तुमच्यासारखे विद्यार्थी आज तुम्ही आहात असं नाही, हजारो विद्यार्थी घडवलेत. मी नाही घडवले, परमेश्वराने घडवलेत. माझ्याकडून काम करून घेतलं परमेश्वराने आणि म्हणून परमेश्वराचे आभार मानतो मी. बळगुजर सर आहेत, गणेश सर आहेत, VN सौंदाणे सर आहेत, हे आमचे विद्यार्थी आहेत. पण ते मोठ्या पदावर गेलेत, व्यासपीठावर विराजमान आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो की आमचे विद्यार्थी आमच्याजवळ आमच्या छान बोलतायत आणि आमचं कौतुक करतायत. आणि आमचं कौतुक करून आम्हाला खालून वर उचललं, पण तो दुसऱ्यासारखे विद्यार्थी भेटले तर तिथून खाली पण आणून ठेवतील ही बी आम्हाला गॅरंटी आहे. म्हणून आपण उरळून जाऊ नये. कारण भुई सर फार चांगले होते, 10 रुपयामध्ये क्लास घ्यायचे. माझं कर्तव्य नव्हतं का ते माझं कर्तव्य होतं. सरकार मला पगार देत होतं. माझं एक उद्दिष्ट होतं. या मुक्ती गावामध्ये स्वर्गीय पोपटजी भाऊंनी मला कोणत्याही परिस्थितीत लावलं तर अगदी कोणत्याही नाही लावल्याची परिस्थितीचे तर वर्णन केलं ना तर तुम्हाला अक्षरशः रडू येईल. मला इथे घ्यायलाही कोणी तयार नव्हतं, फक्त एकटे जीव होते. पूर्ण बॉडी विरुद्ध होती. मी आशा सोडून दिली होती. घरी गेलो, खाट टाकले अंगणात आणि झोपून राहिलो. बोरसे सर आणि गुले सर मला घ्यायला आलेत. होय सर तुमचं सिलेक्शन झालंय. बाबा मला कोण घेणार, मला काही येत नाही. चला तुम्हाला जीवनने घेतलंय. आणि त्या माणसाने म्हणजे आमचे पितृतुल्य भाऊ होते. ते पोपटजी भाऊ हे माझे भाऊ होते. लक्षात ठेवा, त्यांनी माझा संबंध मला लहान भाऊ मानायचे कायम. वेळ जातोय पण तुम्ही इतकं छान बोललेत तर तुम्हाला 2च गोष्टी सांगतो फक्त. लक्षात ठेवा, वेळ फार कमी आहे म्हणून की आपण जीवनामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा, श्रेय आणि प्रेय. श्रेय पहिली गोष्ट आहे. आपल्याला जीवनामध्ये सांसारिक उपयोगी वस्तू कमवायच्या आहेत ते 50 ते 60 पर्यंत. श्रेय सर्व श्रेय संपत्ती मिळवायची आहे, पैसा मिळवायचा आहे आणि आपलं जीवन, आपल्या मुलांचं जीवन, आपलं घराण्याचं नाव, गावाचं नाव, देशाचं नाव उन्नतीवर न्यायचंय, शिखरावर न्यायचंय. आणि त्याच्यानंतर रिटायर झालात, प्रेय करायचंय म्हणजे परमेश्वराच्या चिंतनात आपलं नाव आलं पाहिजे. मला शेवटी देवाने या ठिकाणी पाठवलेलं होतं तर मी स्वतः देवाला भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाची प्रार्थना सुरू कर. म्हणजे काय सर्व दिवस तेच करत असायचं. इथे दिवे लावा, तिथे अगरबत्ती लावा, तिथे मनातून 5 मिनिटं फक्त गेला. ज्याच्यावर दिवस आलेत गरिबीचे त्यांना मदत करा. एवढंच बोलतो आणि तुम्हाला माझा शुभ आशीर्वाद तुम्हा सर्वांना यशस्वा आणि आमच्या भारताचं नाव. आदरणीय व्यासपीठ आणि मित्र हो, आज आपण 21 वर्षानंतर या ठिकाणी भेटतोय आणि हा 21 वर्षाचा काळ खूपच मोठा काळ या ठिकाणी केलेला आहे. कदाचित मी तर बऱ्याच जणांना ओळखत नाही, नावाने जेव्हा नाव समोर आलं तेव्हा ओळखतो. आता हा जो कार्यक्रम आपला चाललेला आहे, मी कालही कार्यक्रमाला होतो, कालही मुक्तीचाच होतो,
पण तुमच्या प्रेमापायी मी आज या ठिकाणी 75 किलोमीटरवरून आलेलो आहे. आणि तुमचं प्रेम महत्वाचं आहे. मैत्री आपली असली पाहिजे, ज्यामध्ये स्वार्थ नको. आपल्या एका मित्रांनी सांगितलं की स्वार्थ नको. जिथे स्वार्थ आला ना तिथं काय होतं, आपण जवळपास पाहिलं असेल भाऊबंदकीत. स्वार्थ आला तर तो याला मारतो, संध्याकाळी तो दुसऱ्या दिवशी त्याला मारतो. कारण पैसा तिथं दिसतो, जमीन जायला दिसतो. पैसा सर्व काही नाही. तुम्हाला माहीत असेल कोट्यावधी रुपयाची संपत्ती असणारी बिचारी घराला कुलूप आहे. बघा हे आपल्याला कोरोनाने शिकवलं. म्हणून करा, त्याची चौकशी करा. आपल्याकडनं पैसे शक्य होत नसतील पण एक फोन तरी आपण त्याला करायचं आहे आणि त्याला बोलायचं आहे, बाबा तुझं काही व्यवस्थित चाललं आहे ना, काय तुला पैसे वगैरे हवेत ना. तो मागत नाही आपल्याकडनं, पण आपण त्याला बोलायचं आहे, जेणेकरून त्याच्या जीवनातलं जे दुःख असतं ते दूर झालेलं आपल्याला दिसतं. आता या ठिकाणी आम्ही आहोत, तुम्ही आहात. आमच्यावर स्वर्गीय जीवन आदरणीय भाऊसाहेब आहेत, आदरणीय आबासाहेब आहेत, त्यांचे आशीर्वाद आणि प्रेम आमच्यावर आहे आजही. म्हणून आम्ही आज या ठिकाणी आहोत. अन्यथा शाळा संपली, रिटायर झालो. मला 13 वर्ष आहे, आता 13वं वर्ष लागेल, काय संबंध राहिला आपला. पण नाही, त्यांचं प्रेम, तुमचं प्रेम, गुरुजनांचं प्रेम या ठिकाणी आहे. आणि कधी कधी आम्हालाही वाटते की नाही चला एक चक्कर जाऊन या, मुक्तीचे पेढे आणू आणि ते पेढ्यांची आठवणसुद्धा या ठिकाणी आम्हालाही आनंद होईल आणि अशा पद्धतीने आमचं मन भरून घ्या. तुम्ही या ठिकाणी, मी 2 मिनिटे घेणार आहे फक्त. आमचा जो सत्कार केला, आमचं जे स्वागत केलं, हे स्वागत आणि सत्कार म्हणजे आम्हाला तुम्ही सर्वोच्च जो परम सुखाचा आनंद असतो, ज्याला आपण स्वर्गीय सुख म्हणतो. स्वर्गीय सुख तर काय हो, कोणी पाहिलं? तुम्ही पाहिलं का? मी पाहिलं स्वर्गातून थोडी मी आलो. हेच खरं स्वर्गीय सुख असतं. त्या स्वर्गीय सुखाचा आनंद तुम्ही आम्हाला द्या. याने आम्ही सगळे शिक्षक वर्ग भारावून गेलो. खरे काल पण तसं, आज पण तसं. आणि एवढा प्रवास आपण जो करतो, तुमच्या सारख्यांचं प्रेम पाठीशी आहे, म्हणून हे सगळे जीवन आपलं चाललेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्या जीवनात जगत असताना आपलं गाव, आपल्या गावाला आपण कधी विसरायचं नाही. बघा माझं जुळ्यालाही घर आहे, सगळी कष्ट करून घेतली त्यासाठी. आदरणीय भाऊचे उपकार माझ्यावर खूप आहेत, कारण त्यांनी लावलं नसेल. मी डोंगरा मला नोकरी होती, आमचं जीवन घडलं, मुलं घडली, मुलगी जीवनात सगळं काही पावलं. आणि अशा पद्धतीने आपण आपलं कार्य हे करीत राहायचं आहे. जीवन जगायची. शाळा, आपले आई वडील यांना कधीही आपण विसरू नका. म्हणजे त्यांच्याकडे आज काही नसेल तर जेवण करून निघा. आणि अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आपण मार्गक्रमणे करत जायचं आहे. जीवनात चढ उतार, मैत्री असते. आता व्हॉट्सअप आहे आपल्याकडे, खूप मोठं माध्यम आहे आपल्याला एक दुसऱ्यांना जोड राहण्यासाठी. ते व्हॉट्सअपने आपण जोडून घ्या आणि अशा पद्धतीने एक दुसऱ्यांचं दुःख आपल्याला सांगून, सुख आपल्याला सांगून त्या जीवनामध्ये आपण सगळ्यांना सहभाग करून घ्यायचं आहे. आणि आपलं जेणेकरून आपलं जीवनातलं जे दुःख असतं ना, एक दुसऱ्याला बोलण्याने ते की तुमच्यावर आलेलं जे दुःख असेल, संकट असेल, त्यामध्ये आम्ही अख्खं गाव तुमच्या दुःखात सामील आहोत. तुम्ही कोणत्याही प्रकारे घाबरू नका, डगमगू. महानुभावांचं विद्यालयाचा प्राचार्य या नात्याने मी सहर्ष स्वागत करतो. 2012 हां ठीक आहे. 2010ची 10वी आणि सॉरी 2000 कालची होती, 2004ची आणि 2006ची, 10 आणि 12. ठीक आहे. मंचावर उपस्थित सर्व आदरणीय गुरुजन, तुम्ही गुरुजनांचा सत्कार केला. गुरुची महानता काय असते? कबीरांचा एक दोहा आहे, गुरु गोविंद दोनो खडे काकू लागे पाय, बलहारी गुरु अपना दिवो गोविंद बताय. हिंदीतलं ड्युएट आहे की समजा की नमस्कार कुणाला करायचा, गुरु गोविंद दोनो खडे काकू लागे पाय म्हणजे कुणाच्या पायाला स्पर्श करायचा. तर दोह्याच्या दुसऱ्या कडव्यामध्ये सांगितलं आहे, बलहारी गुरु आपनो गोविंद दिवो बताय. म्हणजे आपला गुरु इतका. मित्रांनो, या ठिकाणी उपस्थित असलेले जे माजी विद्यार्थी आहेत, काही 10वीचे आहेत, काही 12वीचे आहेत, तुमच्याकडे बघून एकच म्हणावं असं वाटतं
ख्वाब जिनके ऊंचे और मस्त होते हैं, ख्वाब जिनके ऊंचे और मस्त होते हैं, इम्तिहान उसका उससे भी बहुत जबरदस्त होता है. तुमच्या सर्वांची प्रगती बघून खरंच व्यासपीठावरील सर्व मान्यवर भारावून गेलेत. रिपिटेशन बऱ्याच ठिकाणी झालं. देश, देव, धर्म, आई वडील यांची सेवा हे आपलं परम कर्तव्य आहे, करावंच. कधी कधी त्याग करायलाही शिका. एक छोटीशी गोष्ट सांगतो. 24 वर्षाचा एक तरुण, प्रारब्धामुळे लहानपणीच त्याचे आई वडील वारले. कदाचित भूषण सारखी परिस्थिती असेल. दिवसभर खातो, दररोज 4 चपात्या करतो आहे आणि हात धुवायला गेल्यानंतर त्या 4 चपात्या विचार करतो की मी दररोज 4 चपात्या करतोय, मला 3च राहत आहेत. एक दिवस त्याने मी एवढं कष्ट करून 2 वेळा हातातोंडाची गाठ पडेल एवढं कमवतोय, त्यातले तू माझ्या नशिबाचं कशाला खातोय. उंदराला विचारल्यानंतर उंदराने सांगितलं की तू कष्ट करतो आहे, तुझं प्रारब्ध काय आहे. तुझ्या त्या माणसाचं नाव आहे भगवान गौतम बुद्ध. त्या तरुणाने त्या शेठजीकडे सांगितलं की मी पुढचे 4 दिवस काही कामाला येणार नाही. आणि तो गौतम बुद्धाच्या भेटीला निघाला. पूर्वीचे दिवस पायी चालला आहे. जाता जाता त्याला एक हवेली दिसली. त्याला वाटलं आता किरण रात्र झाली आहे, आजच्या दिवस आपण इथं थांबू आणि मग पुढचा प्रवास पुन्हा पायी करू. त्या हवेलीतल्या ताईकडे याचना केली, विनंती केली. सांगितलं ठीक आहे तुम्ही जा, थांबा आमच्याकडे, पण तुम्ही कुठे चाललात. तर त्याने सांगितलं की माझ्या जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्याच्या समस्यांचं उत्तर काय आहे हे मी गौतम बुद्धांना विचारण्यासाठी जाते आहे. त्या ताईने सांगितलं की बाबा रे, तुम्ही एवढ्या महान व्यक्तीकडे जातायत तर माझाही एक प्रश्न आहे, त्याचंही उत्तर गौतम बुद्धांकडनं विचारा. म्हणजे ताई तुमचा प्रश्न काय आहे. ही समोर माझी मुलगी आहे, 20 वर्षाची, जन्माला आल्यापासून ती बोललेली नाही, ती कधी बोलेल हे जाऊन तुम्ही गौतम बुद्धांना विचारा. रात्रभर पांतस्त थांबला. दुसऱ्या दिवशी प्रवासाला निघाला. अरण्यातनं जात होता. चालला घनदाट अरण्य लागलं. त्याला एक जादूगार दिसला, त्याच्याकडे जादूची छडी होती. त्याने त्या जादूगाराला विनंती केली, बाबा रे, हे घनदाट अरण्य मला पार करायचंय, तुझ्याकडे जादूची छडी आहे, मला काहीतरी मदत कर. त्याने विचारलं की तुला कुठं जायचंय. तो म्हणाला मला गौतम बुद्धांकडे जायचंय, माझा प्रश्न आहे, त्याचं उत्तर मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. अरे मग जातोच आहे तर माझाही एक प्रश्न आहे. मी 1000 वर्षांपासून या ठिकाणी थांबलेलो आहे, मला स्वर्गात जायचं, मी स्वर्गात कधी जाईल हा माझा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर तू गौतम बुद्धांना विचार. तो म्हणाला ठीक आहे, तुम्ही मला मदत करा. त्याने जादूची छडी फिरवली आणि याला घनदाट अरण्यातनं तो जादूनेच प्लेन रस्त्यावरती आला. पुढे पठार होतं, मध्येच एक नदी होती. नदीला खूप पाणी होतं, याला पोहून जाता येत नव्हतं. पण नदीच्या इकडच्या काठावरती एक कासव होतं. त्या कासवाला त्याने विनंती केली की बाबा रे, मला पलीकडच्या काठावरती पोहोचवशील का. कासवाने विचारलं ठीक आहे, तुला कुठं जायचंय. मला गौतम बुद्धांकडे जायचंय, माझ्या जीवनात मला ड्रॅगन बनायचं आहे, मी कधी ड्रॅगन बनेल हे गौतम बुद्धांना विचार. कासवाने त्या पांतस्थाला पलीकडच्या काठावरती पोहोचवलं. त्यानंतर तो चालत चालत गेला, गौतम बुद्धांच्या आश्रमापर्यंत पोहोचला. गौतम बुद्ध प्रवचन देत होते, विचारात थांबला. प्रवचनानंतर गौतम बुद्धांनी सांगितलं ज्याला कुणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी कृपया विचारा, मात्र एक अट, फक्त 3च प्रश्न विचारता येतील, 4था विचारता येणार नाही. या 24 वर्षाच्या तरुणाने विचार केला की अरे मी माझं जीवन तर जगतोच आहे, काबाड कष्ट करतोय, 4 चपात्या बनवतोय, खातोय, आणखी थोडस मेहनत करेल, आणखी थोडस कष्ट उपसेल. पण त्याच्या डोळ्यासमोर ती 20 वर्षाची ती मुलगी, तिची आई, तिच्या डोळ्यातले अश्रू ते समोर उभे राहिलेत. नाही, पहिला प्रश्न मी विचारेन, कोणाचा विचारेन, ज्या हवेलीत आपण आश्रय घेतला त्या ताईंचा प्रश्न. गौतम बुद्धांना त्याने विचारलं की बुद्ध, अहो मी ज्या ठिकाणी मुक्कामाला होतो तिथल्या ताईचा एक प्रश्न आहे, तिला 20 वर्षांची मुलगी झाली, ती जन्मापासून बोललेली, ती कधी बोलेल.
बुद्धांनी सांगितलं ज्या दिवशी तिचं लग्न होईल त्या दिवशी ती बोलेल. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. दुसरा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला की अरे माझ्यापेक्षा तो 1000 वर्षापासून स्वर्गात जाण्यासाठी तरसलेला आहे तो जादूगार, त्याचा प्रश्न विचारला पाहिजे. बुद्धांना विचारलं की तो जादूगार आहे तो स्वर्गात कधी जाईल. बुद्धांनी सांगितलं साधी गोष्ट आहे, ज्या दिवशी तो त्याच्या जादूच्या छडीचा त्याग करेल त्या दिवशी तो स्वर्गात जाईल. तिसरा प्रश्न त्याला सहज वाटलं की अरे आपल्यावरती ज्याने उपकार केले त्या कासवाने त्याचा विचारला पाहिजे, त्याला ड्रॅगन बनायचं आहे. बुद्धांना विचारलं की ते कासव ड्रॅगन कधी बनेल. बुद्धांनी सांगितलं ज्या दिवशी तो त्याचं वरचं जे कवच आहे ना त्याचा त्याग करेल त्या दिवशी तो ड्रॅगन बनेल. बुद्धांची अट होती, 3च प्रश्न विचारायचे. कासवाला भेटला, कासवाने विचारलं बाबा रे माझ्या प्रश्नाचं उत्तर आणलं का. हो आणलं. काढलं त्यावेळेस त्याच्यातनं अगदी टोपलीभर मोती पडलेत खाली. ते कासव म्हणतंय की या मोतींना मी काय करणार. अरे बाबा रे आता मी ड्रॅगन झालोय, मी आता कासव नाही, मला या मोतींशी काही देणं घेणं, हे मोती तूच घेऊन जा. त्याने पुन्हा विचारलं बाबा रे माझ्या प्रश्नाचं उत्तर. बुद्धांनी काय दिलं. त्याने सांगितलं की जादूगार ज्या दिवशी तुम्ही या जादूच्या छडीचा त्याग करणार त्या दिवशी तुम्ही स्वर्गात जाणार. अरे ही घे छडी तूच घे ना, मी कशाला सांभाळू, मला जायचंय स्वर्गात, मला घाई झाली. जादूची छडी त्यात चालत चालत हवेली पर्यंत आला. त्या ताईच्या प्रश्नाचं उत्तर त्याला द्यायची घाई झाली होती. त्या ताई भेटल्याबरोबर ताईने विचारलं बाबा रे गौतम बुद्ध भेटलेत. हो भेटलेत. माझ्या प्रश्नाचं प्रश्न विचारला. हो विचारला. काय उत्तर दिलं. म्हणजे ताई ज्या दिवशी तुम्ही या मुलीचं लग्न करणार त्या दिवशी ती बोलेल. मग वेळ कशाला, समोरच नवरदेव आहे. अरे इकडे तिकडे बघण्यापेक्षा तूच नवरदेव आहे, तुझ्याशीच या मुलीचं मी लग्न करून देतो. जिची हवेली होती त्या हवेलीचा मालक झाला. काय केलं, स्वतःच्या प्रश्नाचा त्याग केला. त्याग करायला शिका. या समाजासाठी, देशासाठी, या शाळेसाठी जिथं आपण के आज पर आंसुओं को उबाल करके देखो, बनाया है रंग किसी पर डाल के देखो, चुभन तुम्हारे मन की भी शांत होगी, किसी के पाव से काटा निकाल करके. गावाचं आई वडिलांचं नाव सार्थकी लावा. या ठिकाणी बरेच काल्पन कार्यक्रम झाला आणि व्यासपीठावर बसलेल्या आमच्या या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींना माहिती, कालचा कार्यक्रम आणि आजच्या कार्यक्रमाची तुलना केली तर वैचारिक दृष्ट्या आजचा कार्यक्रम इतका उंच गेला आहे की तुलना करू नये. आणि मित्रांनो तुम्ही जसे या शाळेचे माझे विद्यार्थी आहेत तसा मी सुद्धा या शाळेचा माझी विद्यार्थी आहेत. पाटील मॅडम माझ्या 5वीच्या क्लास टीचर आहेत आणि काल त्या आल्या, त्यांचा चरणस्पर्श मी केला. आणि मी म्हणून स्वतःला इतका भाग्यवान समजतो की ज्या शाळेत ज्या गुरुजनांबरोबर मी त्यांच्या हाताखाली शिकलो, त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. कामच करायची संधी नव्हे तर या संस्थेने इतकं भरभरून दिलं की या शाळेतील उच्च पदापर्यंत या ठिकाणी मला आणून विराजमान केलं. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. बोलण्यासारखं खूप आहे परंतु वेळेत जाऊन पोहोचलो आणि त्यावेळेस तुम्ही सर्वजण उभे राहिले. राहा बरं उभे. खूप आनंद वाटतो त्यावेळेचा प्रसंग. घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचा हात घ्यावा. कसं बरोबर घेतलं. असं पूर्वी म्हणायचे. मुलगा मोठा झाला, एकमेकांची चप्पल व्हायला लागली की ते नातं मुलं आणि बापाचं सोडून द्यायचं, गुरु शिष्याचं नातं सोडून द्यायचं. त्यानं या शाळेत तुम्ही जिथं शिकलात, ज्या ग्राउंडवर खेळलात त्या ग्राउंडला आनंद झाला, त्या क्लासरूमला आनंद झाला. अरे माझ्या ठिकाणी ज्या खांद्यावर खेळणारी मुलांना आज या ठिकाणी कॅप घेतात, या ठिकाणी स्नेह मेळावा घेतात, त्यांनाही आनंद झाला. मग आपल्याला काय होणार नाही. मी अध्यक्ष कमी बोललं पाहिजे असं म्हणतात. मला तर काहीतरी थोडी एक गोष्ट तर महत्वाची सांगावं लागेल की जीवनामध्ये जी महत्वाची आहे. एक गोष्ट की मी जेव्हा इथं सर होतो, शिक्षक होतो, त्यावेळेस तुमचे पालक मला येऊन सांगायचे तर आबा हळू राहिले तरी चालतील, आम्ही बोलायला येणार नाही, अहो पोरगा तुम नांग लागणार, या भाषेत सांगायचे. म्हणून तुम्ही पण एक लक्षात ठेवायचं की जर आपल्या मुलाला कोणी शिक्षा केली तर कंप्लेंट करायचं नाही. बरे तुला लागणार आहे मी मारेन म्हणा. मी जर मारताना जर पोरं सांगायचं मारू का नको, मी चालतो या वडिलांजवळ चाल, सर 2 दणके अजून मारून घ्या, तुमची चापड लागत नाही. म्हणजे पालकांचा एवढा विश्वास होता की यांना घडवायचं असेल तर पाहिजेच, थोडासा धाक पाहिजेच.
प्रेम असतं, प्रेम पोटात ठेवा, छातीत ठेवा, पण अति लाड नकोच. खरंच या मुक्तेवाशांचा मला खूप अभिमान वाटतो की त्यांनी एवढं मोठं सांगावं, पोरगा तुम्हाला अंग लागणार. मग जेव्हा असं म्हटलं जातं तेव्हा शिक्षकांनाही वाटतं की हा माझा मुलगा आहे, आपुलकी होऊन जाते, रक्ताचं नातं वाटायला लागतं, हा परका नाही, हा माझा आहे. आणि हे तेच तत्व आम्ही अंगीकृत केलं आणि आम्ही सतत तिथं दिसले जे भाऊ इथं धावपळ होऊन जायचे, आदरयुक्त धाक होता. कारण त्यांना ते शिक्षणाचा मोठा गंध. बळकट सर खूप चांगलं बोलतात तो की तुम्ही बघा बाहेर गेल्यानंतर तुम्ही काय कमावलं, किती प्लॉट बांधले, किती बंगले घेतले, काय केलं हे कोणी विचारत नाही. विचारता काय तुम्हाला किती मुलं आणि काय करतात, मुलं किती आणि काय करतात. म्हणून एकच ध्येय ठेवा की पहिल्यांदा की मला माझी जी मुलं आहेत ती घडवायची आहेत. दुनिया होऊन जाऊ दे, काही करायचं असेल पण मी माझ्या मला मुलांना पायावर उभं करेन, सक्षम करेन, स्वाभिमानाने जीवन जगता येईल एवढं तुम्ही काम करायचं आहे. मग मी शेतकरी असो, मी नोकरदार असो, आणि प्रत्येकाला वाटतं ना, कोणाला वाटेल का माझा पोरगा फालतू निघायला पाहिजे, बाहेर जायला पाहिजे असं वाटतं का? नाही वाटत. आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, वडिलांनी पण केला पाहिजे, आईने पण केला पाहिजे. वडील कामामुळे नोकरीमुळे जास्त वेळ बाहेर जातो, जबाबदारी जास्त तर आईंचीच असते, आईच घडवणाऱ्या असतात आणि बापाचा धाक असतो. बघ बरं, तू नाही ऐकलं तुझ्या बापाला सांगेल, तुझ्या पप्पांना सांगेल, असा धाक आहे. पोटात प्रेम ठेवा पण बाहेर त्याला शिक्षा केल्याशिवाय त्याला आला ना. एक शास्त्र होतं, पहिल्यांदा डोळ्यांनी बघायचं, नाही घाबरत, दुसऱ्यांदा मला लक्ष आहे बरं, आणि तिसऱ्यांदा नाही जर ऐकलं ना एकच मला सट्टा पाठीवर मारायचं की तो रडला पाहिजे. घडी घडी मारायचं नाही, मुलं पठारी होऊन जातात असं म्हणतात. कधीतरी मारावं, खरंच जर चूक केली तर, पण त्याला धाक असतो आणि तो घडला जातो. तुम्ही घडले गेले, मला खूप आनंद झाला. सर्वांनी सांगितलं की ही खरंच चांगली मिटिंग झाली, चांगला क्लास झाला, खूप आनंद वाटला. अध्यक्ष म्हणून मला कालही मिळालं, आजही मिळालं, मी भाग्य समजतो. ज्या जीवाने आपल्याला नोकरी दिली, नोकरीच दिली नाही, एक ड्रॉइंग टीचर, हेडमास्टर झाला, प्राचार्य झाला, हे काही कमी, खूप काही मिळालं. तुमच्या मुक्तीमध्ये ते इतकं प्रेम मिळालं तर घरमध्ये मला चहा प्यायला भेटते. मुक्तीच नाही तर सर्व परिसर मला चांगला ओळखायचा. आणि त्यावेळेस अहो यावा आबाद, सर मला कोणीच म्हणायचं ना, आबाद म्हणायचे, आजही आबाद म्हणतात. आणि तुम्हाला बघून मला खूप आनंद झाला, तुम्हालाही आनंद झाला. माझ्या सर्व शिक्षक यांना सर्वांना हर्ष हर्ष. लसन की चटणी, लसन की चटणी, थोडी थोडी खाना, थोडी थोडी खाना. जास्त वेळ घेणार नाहीये. आज आपला एक मित्र समूह म्हणजे एक मेळावा झाला किंवा गुरुजनांचा आदरातिथ्य मेळावा झाला, पण याच्यात एक सांगू इच्छितो. हा कार्यक्रम झाला, याच्यात काही चुका झाल्या असतील, सर्वांनी पदरात घाला. एक क्षण असतो, आपण आपल्या धकाधकाच्या वेळात भरपूर व्यस्त असतो, पण एक मित्रांमध्ये रुसवा फुगवा ठेवा, पण तो लगेच विसरा. आपल्यापैकी आपले 3 मित्र-मैत्रिणी आपण सोडून गेल्या, त्यातलं एक व्यक्ती तो तुम्हाला सर्वांना चांगला आठवत असेल, चेतना. तिचं जर कुणाशीही भांडण झालं, म्हणजे आपलं कुणाशी झालं, तर ती वैयक्तिक स्वतः त्याच्यात भाग घेऊन आपल्याला गोड करून द्यायची, मध्यस्थी करून द्यायची. तर त्यासाठी एक सर्वांना फक्त विनंती आहे, कधीच मनात काहीच ठेवू नका. आणि आपला ग्रुप आज मला वाटतं की आपण 53-54 जणांचा आहे, तर आपण आपला ग्रुप यापुढे जेवढे जमतील तेवढे जमू. त्याचप्रमाणे स्मिता बिराणे यांचंही स्मरण करतो. आपल्यापैकी समाधान दोबी, आपल्याला तोही सोडून गेलाय, त्याचंही स्मरण करतो. आणि बस, किंवा आता सगळेजण आपण एकत्र आहेत आणि कोणी रुसवा फुगा कोणी काही नसतंय, आता सगळेच मित्र आहेत. आणि कार्यक्रमाच्या समाप्तीसाठी, समारोपासाठी सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों चरणों में. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में.
शारदा माता है, हृदय से माँ गौरी लक्ष्मी कंठ शारदा माता है। जो भी मुख से वचन लियो वो वचन सिद्ध हो जाता है, वचन सिद्ध हो जाता है। हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे शंकर भगवान आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में सारे। दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी। एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी। मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा। बस धडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना। जाबिलक तू तिला वासरासारखा। सवेरा हो गया है, चिड़ियां घोंसलों से निकल रही हैं, स्कूल की घंटी बज गई है, बच्चे सब स्कूल जा रहे हैं, हम भी तैयार हैं। स्कूल चले हम, मिलकर स्कूल चले हम। हो 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 हो। na 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 na, दिखता ना 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 ना, दिखता ना 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 ना, दिखता ना 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 ना। सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले हम, दिखता ना 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 ना, दिखता ना 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 ना। सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम। बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। ओ हो 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 हो।
go to school to learn. Learning gives. आताचं शिक्षण पूर्वीचं शिक्षण याच्यामध्ये खूप फरक होता. तुमच्यापेक्षाही मोठमोठ्या मुलींना हा जो प्रकार आहे शरद पवारांना किती मुलं अशी अनेक त्यांच्यासाठी खर्च करा म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो जमीन प्लॉटिंग मध्ये चालली, जमीन रोड मध्ये चालली, भरपूर चांगलं निवड ते निवड मित्राचा कॉल केला सगळ्यांची जीवनात मी तुम्हाला सांगतो दुःख कोणाकडे नाही. माझ्याकडे सरांच्या सहभागी आहोत की ना बोलायला लागले बोलते मी तेच म्हणते की ती बोलते ऐकू शकते ती पण तुमच्यासाठी मूळ मुद्द्यावर येतो तो शिकवण्याचा पिरियड गेला, आता जीवनाचा पिरियड सुरू आहे आपला. मग काही कोणत्या थोड्याशा गोष्टी आहेत त्या आपण ध्यानात ठेवल्या पाहिजे. आता आपण मोठे झालो आहोत, आपली जबाबदारी झालेली आहे सगळं, पण आपण होत नाही किंवा करत नाही. असं म्हणतात बा की काही पूर्ण करण्यासाठी दुनिया करावी लागत, पण करावा. अतिरेक करणार नाही, पण वाटतं की आपल्याला असं केलं पाहिजे बा, असं घेतलं गेलं पाहिजे, असं केलं पाहिजे. आणि जेव्हा माणसाची वेळ स्वतःसाठीही काही केलं पाहिजे. अजून काय खूप वय झालं असं ध्यानात ठेवायचं की मला माझा भारत देश फार सुंदर आहे, तो फिरला पाहिजे. म्हणजे हे ज्ञान जे पुस्तकी राहतं कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है. मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में. मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो. नमस्कार, मी सीमा देवरे आणि आजचा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम होता 2004ची ही बॅच होती. कमीत कमी आणि जास्तीत जास्त 21 वर्षानंतर आम्ही एकत्र आलोय आणि हा स्नेह मेळावा घडला. यासाठी सगळ्या आयोजकांचं, सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि खास करून सगळ्या शिक्षकांचं खूप मनापासून आभार व्यक्त करते, धन्यवाद देते आणि अभिनंदन करते. आणि असेच आम्ही प्रत्येक वर्षी म्हणजे हा कार्यक्रम व्हावा अशी शुभेच्छा व्यक्त करते.